श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। भेटोनिया सकळांसी भरताला रामापासी करोणे साष्टांगण मनासी लोटांगणेसी राम वंदिला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। या ठिकाणी असणाऱ्या भरतजीने सर्व मातांचं दर्शन घेतलं गेलं। वशिष्ठ सद्गुरू आहेत, ऋषी मंडळी आहेत, तसंच असणारे नळ नेळ अंगात जांबवंत सुग्रीव आहे, बिभीषण जे आहेत, सीतामाऊली, प्रभू रामचंद्र आहे, सगळ्यांचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घेतलं, भेट त्या ठिकाणी घेतली आणि प्रभू रामचंद्राजवळ आले। रामाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला। प्रभू रामचंद्राला असणारं लोटांगण आणि भरतजींनी म्हणजे घातलं। वनांजली विनय वृत्ती भरत सात्वमूर्ती विनविता झाला श्री रघुपती मधुरोक्ती नम्रत्वे। आणि लोटांगण घातलं। प्रभू रामचंद्राच्या समोर भरतजी दोन्ही हात जोडून त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आणि अतिशय नम्र वाणी त्या ठिकाणी केलेली आहे, विनीत वृत्ती त्या ठिकाणी धारण केलेली आहे आणि सत्वाची सत्व मूर्ती असणारी त्या ठिकाणी भरतजी आहेत आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या समोर दोन हात त्या ठिकाणी जोडले गेले आणि अतिशय नम्रतेनं मधुर वाणीनं असणारे भरतजी प्रभू रामचंद्राला काय त्या ठिकाणी बोलू लागले। श्रीरामा तुझं विना झालं होतो अतिदीन मृतप्राय कलाहीन जीवन विना जे विधान्य। आणि भरतजी हात जोडलेले आहेत, बोलू लागलेले आहेत, प्रभू रामचंद्र आमची असणारी अवस्था कशी त्या ठिकाणी झाली। तुम्ही असणाऱ्या वनामध्ये निघून त्या ठिकाणी गेला आणि आम्ही दीन त्या ठिकाणी झालो। जसं असणाऱ्या बालकाची आई त्या ठिकाणी सोडून जावी आणि बालकाची अवस्था ती माता नसल्यानंतर जशी त्या ठिकाणी होते तशी असणारी दीन अवस्था आमची त्या ठिकाणी झाली। एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी जसं असणारं म्हणजे धान्य त्या ठिकाणी पेरावं, त्या धान्याला असणारं पाणी नाही म्हणजे त्या ठिकाणी मिळावं। पाणी न मिळाल्यामुळे असणारं धान्य कसं होतं, असणारी मृतप्राय अवस्था त्या ठिकाणी होते, सुकून जाते। काही असणारी त्या ठिकाणी त्या असणाऱ्या धान्याला असणारी कळा म्हणजे त्या ठिकाणी दिसत नाही। तसं पाण्याविहीन धान्य जसं सुकून त्या ठिकाणी जात, तशी रामा आमची असणारी अवस्था आणि त्या ठिकाणी झाली। व्रतारे विना जेविकांता उपहत जैसी सर्वथा शृंगार भोग सगळ वृथा देवी रघुनाथा तुझं। रामा एवढंच नाही, एखादी असणारी त्या ठिकाणी स्त्री असावी, त्या असणाऱ्या स्त्रीचा पती त्या ठिकाणी संपावावा आणि पती विहीन असणारी स्त्री जशी उपहत त्या ठिकाणी दिसते, नैराश्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसते, हीन कला त्या असणाऱ्या स्त्रीला त्या ठिकाणी प्राप्त होते। सर्व असणारा श्रृंगार साज त्या असणाऱ्या स्त्रीनं त्या ठिकाणी केला आणि त्या स्त्रीला पती जर त्या ठिकाणी नसला तर त्या असणाऱ्या श्रृंगार असणारा जो साज केलाय तो वृथा आहे त्या ठिकाणी। तशी अवस्था रामा तुम्ही नसल्यामुळे आमची झाली। मातृहीना पै बाळक मृतप्राय दिसे देख नाही बाळसे कैचे चूक स्तनपान निश्चेक असेना। किंवा मगाच सांगितल्याप्रमाणे जसं असणारं बाळक म्हणजे आई नसल्यानंतर जशी असणारी मरणप्राय अवस्था त्या बाळाची त्या ठिकाणी होते, त्या बाळाच्या अंगी आई नसल्याचं असणारं दुःख त्या ठिकाणी होतं आणि दुःखहीन अवस्था झाल्यानंतर असणारी कळाहीन बाळ त्या ठिकाणी दिसतं। मग जिथं आई नाही तिथं असणाऱ्या बाळाला सुख त्या ठिकाणी काय प्राप्त होणार आहे। त्या बाळाला असणारी आई नाही म्हटल्यानंतर स्तनपान त्या ठिकाणी कोण देणार आहे। जसं स्तनपान नसल्यानंतर बाळाची दुःखप्राय अवस्था होते, तसं रामा तुम्ही नसल्यामुळे आमची अवस्था त्या ठिकाणी झाली। तुझं वाचवणे रघुनंदना तैसे आमची दशा पूर्ण केवळ भूमी भार जाणा मागो मरण तरी नये। तसं रामा रामा तुमच्या वाचून आमची अवस्था कशी झाली। जसं असणारं पाण्याविना धान्य त्या ठिकाणी सुकावं, आई विना बाळक त्या ठिकाणी जसा उदास त्या ठिकाणी दिसावा, किंवा असणाऱ्या पती विना स्त्री जशी उदास त्या ठिकाणी दैन्यहीन असणारी स्त्री दिसावी, तशी रामा आमची अवस्था त्या ठिकाणी झाली। केवळ आम्ही असणार खाऊन म्हणजे भूमीला भार त्या ठिकाणी आणि दिसत होतो। जीता जीव वेणा रामे विना काळा वाचवली नाही मरण सर्वांगी
जिवंत राहून सुद्धा आम्हाला मरणप्राय अवस्था त्या ठिकाणी होती. मरण मागायला गेलं तर मरण सुद्धा त्या ठिकाणी येत नव्हतं. जिथं जी असणारा जीव देहात आहे, पण रामाविना त्या जीवाला सुद्धा काही अर्थ त्या ठिकाणी नव्हता. मग वेळ आली पण काळ त्या ठिकाणी नाही. काळ आल्याशिवाय मरण त्या ठिकाणी येत नाही. म्हणून सारखं या असणाऱ्या जीवाला घालमेल त्या ठिकाणी होत होती. कवा एकदा रामाची भेट त्या ठिकाणी होईल. असणार अन्न प्राशन त्या ठिकाणी करायला बसलो तर ते अन्न सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी रामा तुमच्या शिवाय आणि गोड म्हणले लागत नव्हतं. केवळ माझी चालवे अवस्था अधिकरुणी तुझ्या माता अयोध्येच्या जनसमस्ता दुःखावस्था आणि वार. आज रामा तुमचा विरह फक्त मलाच त्या ठिकाणी नाही, तुमच्या असणाऱ्या सर्व ज्या असणाऱ्या माता आहेत त्या ठिकाणी त्या मातांची अवस्था अशीच त्या ठिकाणी झाली. निस्त्या माता नाही, अयोध्या नगरीमध्ये जेवढं जनवास त्या ठिकाणी आहे, जनलोक आहे, या लोकाला सुद्धा रामा तुमच्या विना अनिवार्य दुःख त्या ठिकाणी होत होतं. त्या दुःखाचा परिहार आजी झाला समग्र देखोणी रघुवीर आनंदपूर लोटला. आणि रामा एवढं अत्यंत दुःख त्या ठिकाणी सगळ्याला वाटत होतं. पण आज असणाऱ्या प्रभू रामचंद्राला डोळं भरून त्या ठिकाणी पाहिलं गेलं. रामाचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं गेलं. रामाचं चरण वंदन आज त्या ठिकाणी मिळालं. म्हणून सगळ्या दुःखाचं निरसन त्या ठिकाणी होऊन अयोध्या नगरीच्या ठिकाणी आनंदाचा महापौर रामा तुमच्यामुळे त्या ठिकाणी आणि आज म्हणजे लोटला. श्रीराम दर्शने करुणा वियोग दुःख गेले पूर्ण प्रेमाश्रू पूर्ण झाले नयना बाष्पे करुणा दाटला कंठ. मग त्या ठिकाणी भरतजी प्रभू रामचंद्राला बोलत असताना प्रभू रामचंद्राचं दर्शन त्या ठिकाणी झालं. आणि राम नसल्यामुळे जे काही वियोगाचं दुःख त्या ठिकाणी भरतजीला झालं होतं, ते दुःख आज त्या ठिकाणी संपूर्ण निरसन त्या ठिकाणी झालं. प्रेम अश्रू डोळ्यामध्ये त्या ठिकाणी वाहू लागले. कंठ दाटून त्या ठिकाणी आला. कंठ सदगदित भरतजीचा त्या ठिकाणी म्हणले झाला. त्याते आवरणी तत्वता जिरवणीया सत्वावस्था चरणी ठेवणीया माथा श्री रघुनाथा विनवित. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहिलं गेलं. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. असणारा कंठ सदगदित त्या ठिकाणी झाला. पण ही असणारी सत्व अवस्था त्या ठिकाणी स्वतःला आणि प्रभू रामचंद्राच्या चरणावर नतमस्तक भरतजी त्या ठिकाणी झाले. आणि हात जोडून प्रभू रामचंद्राला काय विनंती करून बोलू लागले. अमिता जन्माचे दुःख जननी जठरी येऊनी देख निमणी गेले सगळी रघुकुल टिळक देखील या. आणि भरतजी त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहे, अमित जन्माचं असणारं दुःख त्या ठिकाणी होतं. अनेक जन्म त्या ठिकाणी प्राप्त झाले. त्या जन्माचं जे दुःख त्या ठिकाणी होतं, त्या दुःखाचं निरसन करण्यासाठी असणाऱ्या आईच्या असणाऱ्या उदरामध्ये त्या ठिकाणी जन्म घेतला गेला. जननी जठरी त्या ठिकाणी आलो आणि सर्व दुःख त्या ठिकाणी निरसन आज त्या ठिकाणी झालं. की असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. आणि जे आईच्या उदरामध्ये जे दुःख होतं, ते दुःख आज प्रभू रामचंद्राला पाहिल्याबरोबर संपलं गेलं. सकळ जन्मांची सार्थकता जी झाली गा तत्वता तुझं देखोनिया रघुनाथा उत्तीर्णता जन्माची. ज्या वेळेस असणाऱ्या साधकाला हा मानव देह त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर असणाऱ्या भगवंताची आस त्या ठिकाणी लागते. आणि माणूस एवढा असणारा कष्ट त्या ठिकाणी करत असताना एकदा तरी असणाऱ्या या जन्मामध्ये भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी मिळावं म्हणून धाव त्या ठिकाणी करतो. आणि या जन्माचं सार्थक आज असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाहिला गेला. सगळं दुःख त्या ठिकाणी संपलं गेलं. म्हणून जो असणारा देह त्या ठिकाणी मिळाला होता, जो जन्म आईच्या उदरातून त्या ठिकाणी प्राप्त झाला, त्याचं सार्थक आज भगवंताचं दृष्टी त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर झाली. श्रीरामाचे विस्मरण तेथे प्रतिपदी मरण तो देखता रघुनंदन सर्वथा मरण निमाले. आणि असणाऱ्या त्या ठिकाणी भरतजी सांगू लागले, जो साधक कदापि असणाऱ्या भगवंताचं नाव त्या ठिकाणी मुखामध्ये घेत नाही आणि जो साधक असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी विसरतो, त्या साधकाला पावलोपावली मरण आल्याशिवाय राहत नाही. दिसायला जिवंत आहे त्या ठिकाणी,
पण देहामध्ये जीव असूनही अजीव असणारी प्राप्ती त्या साधकाला मिळते. असणारं विस्मरण भगवंताचं झाल्याबरोबर त्याला अनेक असणारं त्या ठिकाणी दुःख सहन करावं लागतं. असा असणारा प्रभू रामचंद्र आज त्या ठिकाणी पाहिला गेला आणि सगळं मरण त्या ठिकाणी संपलं गेलं. मृत्यूचा मृत्यू रघुनंदना त्यासी देखता निमाले मरण येणे जन्मे जन्म निवारण निजात्म रघुनंदना देखिला. आणि मृत्यूचा मृत्यू असणारा प्रभू रामचंद्र आहे, मरणाचं मरण असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आहे. आणि त्या रामाला पाहिल्याबरोबर असणार परत जन्मायचं परत मरायचं हे जे राटगाडगा आहे ते राटगाडगा संपलं गेलं. रामाला पाहिल्याबरोबर असणारं सर्व मरण त्या ठिकाणी आज नाहीसं झालं. म्हणून या असणाऱ्या जन्मामध्ये जे असणारं त्या ठिकाणी जन्म घेतला गेला याचा आज फजित त्या ठिकाणी मिळालं गेलं, फळ त्या ठिकाणी मिळालं. निजात्मा असणारा प्रभू रामचंद्र दृष्टीनं मध्ये पाहिला गेला. रामदर्शने जन्म सफळ रामदर्शने सफळ कुळ रामदर्शने पावन सका व्रत सुशील श्रीरामे. आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं असणारा हा जो देह त्या ठिकाणी मिळालेला आहे हा देह सार्थकी त्या ठिकाणी लागला. जन्म आईच्या उदरामध्ये जो घेतला त्या जन्माचंही सार्थक आज त्या ठिकाणी झालं. रामदर्शनामुळे असणाऱ्या कुळाचा उद्धार त्या ठिकाणी होतोय, कुळ सुद्धा सफळ त्या ठिकाणी झाला. एवढंच नाही, सर्व सृष्टी सकळ सृष्टी असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनामुळे त्या ठिकाणी आणि पावन म्हणले झाले. श्रीरामेसी नव्हे भेटी तवची व्रताची आटाटी तवची पुरश्चरणे कोटी श्रीराम दृष्टी जवळ न पडे. जोपर्यंत असणारा साधकाला म्हणले भगवंत त्या ठिकाणी भेट देत नाही तोवर तो साधक अनेक असणारा त्या ठिकाणी जीवाची आटाआटी करतोय. कोणी असणारा उपास तपास करतोय, कोण असणारा योग याग त्या ठिकाणी करतोय, कोण असणारी समाधी लावून त्या ठिकाणी बसतोय, कोणी असणारा डोक्याची केस पायाच्या अंगठ्यापर्यंत त्या ठिकाणी वाढवतोय. जोपर्यंत असणाऱ्या भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत साधक अनेक असणार त्या ठिकाणी म्हणजे असणारे उपाययोजना त्या ठिकाणी करतोय. विसरोनिया रघुराया जय जय केली तपश्चर्या साधना भीमाने गिळले माया श्रमची वाया वाढविला. आणि जो साधक असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी विसरतोय आणि आपला असणारा मोठेपणा त्या ठिकाणी दाखवण्यासाठी मी कशी साधना त्या ठिकाणी करतोय, मी कसं असणारं व्रत आचरण त्या ठिकाणी करतोय हे असणार त्या ठिकाणी जगाला दाखवण्यासाठी जो असणारा तपश्चर्या त्या ठिकाणी करतोय, व्रत त्या ठिकाणी करतोय, त्याला त्या साधनाच्या अभिमानानं त्या ठिकाणी गिळलं जातं आणि मायेमध्ये तो असणारा त्या ठिकाणी अडकतोय. मग एवढं उपास तपास केलं, असणारा त्या ठिकाणी तपश्चर्या करून व्यर्थ सगळं त्या ठिकाणी होतं. फक्त कष्ट त्या ठिकाणी तो साधक वाढवितो. आणि मी सजय राम स्मरण ते उग्र तप दारुण स्मरण परते निज साधना सर्वथान सेना. मग असणारा त्या ठिकाणी भरतजी सांगू लागलेले आहे भगवंत प्राप्तीसाठी असणारं साधन न करता असणाऱ्या जगामध्ये नाव लौकिक व्हावं म्हणून अनेक साधक असणाऱ्या साधना त्या ठिकाणी करतात आणि त्या साधनाचा अभिमान त्या असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी जळला जातो आणि सर्व कष्ट त्या ठिकाणी वाया जातो. म्हणून असणारं भगवंत प्राप्तीसाठी एकमेव असणारं साधन आहे ते म्हणजे राम नामाचं असणारं स्मरण आहे. स्मरण करणं, राम नाम मुखामध्ये घेणं हेच उग्र असणारं तप त्या साधकाचं असावं. राम नामापर्यंत असणारं दुसरं साधन म्हणजे काहीही त्या ठिकाणी नाही. सर्व असणारं जे असणारं साधन आहे भगवंत प्राप्तीचं साधन आहे ते म्हणजे भक्त आणि भक्त राम नाम. स्मरण विरहिता साधन भक्ती ते जाणावी अवघी भ्रांती नटाचे परिवृथा नटती जीविका वृत्ती साधने. मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे जे असणारं रामनामाचं स्मरण आहे. मग जे साधक असणारं स्मरण अखंड स्मरण म्हणजे मुखामध्ये त्या ठिकाणी करावं आणि जे साधक अखंड स्मरण करत नाहीत आणि असणारी स्मरण सोडून इतर साधना भक्ती त्या ठिकाणी करतात ही त्या साधकाला चाललेली असणारी भ्रांती आहे. जसा असणारा त्या ठिकाणी कलाकार असावा
अनेक प्रकारचं असणारं सोंग त्या ठिकाणी घ्यावं, पण ते सोंग तेवढ्या पुरतं त्या ठिकाणी असतं. त्या सोंग असणारं त्या ठिकाणी कायमस्वरूपी होत नाही. तसं असणारं एक सोंग म्हणजे असणाऱ्या उपजीविकेचं साधन आहे त्या ठिकाणी, त्याच्यासाठी असणारा सोंग त्या ठिकाणी धरतो. म्हणून आपण असणारं राम नामस्मरण त्या ठिकाणी सोडलं, अनेक साधना त्या ठिकाणी केल्या. कुणी असणारी तपश्चर्या कोणी केली, एकादशी त्या ठिकाणी केली, उपवास त्या ठिकाणी केला, आपण राम नामस्मरण त्या ठिकाणी नाही केलं. हे सगळं व्रत व्यर्थ आणि व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी होत. जेथे वस्तूचे विस्मरण त्या ते साधन माणी कोण, जपतपादी व्रतदान स्मरणे जाण सार्थक. मग त्या ठिकाणी असणारा दाखला देऊन सांगू लागले, एखादी असणारी वस्तू असावी आणि एखादी वस्तू आपली त्या ठिकाणी म्हणजे गमावून जावी, विसरावी, आणि ती वस्तू कुठं ठेवली ह्याचं विस्मरण त्या ठिकाणी व्हावं, आठवणीत त्या ठिकाणी राहू नये. मग ती वस्तू किती हुडकली, आपल्याला काय हुडकायचं हेच आपल्या ध्यानात त्या ठिकाणी नाही, आणि जगभर त्या ठिकाणी फिरलो ही माझी वस्तू सापडावी, पण ती वस्तूच आपल्याला त्या ठिकाणी आठवणीत नाही. मग काही असणारी साधना त्या ठिकाणी साध्य होते का, आपली असणारी हरवलेली गोष्ट त्या ठिकाणी सापडते का. मग त्यासाठी असणारी गोष्ट सापडण्यासाठी फक्त असणारं स्मरण मुखामध्ये त्या ठिकाणी असावं. स्मरण जर त्या वस्तूचं असलं तर ती वस्तू प्राप्त त्या ठिकाणी करता येते. म्हणून भगवंत जर प्राप्त त्या ठिकाणी करायचं असेल तर रामनामाचं असणारं स्मरण त्या ठिकाणी करा. जप व्रत असणारं दान धर्म त्या ठिकाणी करून भगवंत प्राप्त होत नाही. ते केवळ असणारं त्या ठिकाणी साधना आहे, पण भगवंत प्राप्त करत असताना या साधनेसह असणारं स्मरण हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. स्मरण केलं तरच इतर साधना फलद्रूप त्या ठिकाणी होतात. तियामुची सकळ व्रते श्रीराम स्मरणे सनाथे, प्रसन्न होणी समजते श्रीराम ते भेटविले. मग ही जी आम्ही असणारं आजपर्यंत जे असणारं जप तप त्या ठिकाणी केलं, उपवास केले, असणारे अनेक प्रकारचं दान त्या ठिकाणी केलं, हे करत असताना त्या ठिकाणी ही जी व्रत आहे, ह्या व्रताला अतिशय शक्ती त्या ठिकाणी कशामुळे मिळते तर राम नामाचं स्मरण त्या ठिकाणी केलं. आणि भरतजी सांगू लागलेले आहे, हे सर्व व्रत करत असताना राम नामाचं स्मरण अखंड त्या ठिकाणी केलं, म्हणून आज आम्ही असणारं सनात त्या ठिकाणी झालो. आणि ते व्रत करत असताना रामनामाचं स्मरण केलं, म्हणून असणाऱ्या त्या साधनेनं प्रभू रामचंद्राची नामची भेट त्या ठिकाणी घालून दिली. निवटणी अलंकानाथ त्रैलोक्य विजयी रघुनाथ, आम्ही देखील अयोध्यात व्रत समस्त आजी फळली. आणि कसा असणारा राम त्या ठिकाणी पाहिला गेला, असणाऱ्या दशवदन असणारा राजा रावण, लंकेचा राजा असणारा रावण आहे, त्याचा असणारा अंत त्या ठिकाणी केला. त्रैलोक्याच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विजयी झाले आणि विजयी होऊन अयोध्येत आले. आज सर्व व्रत आमचं आज फळाला त्या ठिकाणी आलं, म्हणून प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी पाहिला गेला. स्मरण कीर्तन रघुनाथा अनिमिषा तुझे ध्यान करिता, जनाखंड सुखावस्था तिन्ही अवस्था नासती. आणि असणारे भरतजी सांगू लागलेले, प्रभू रामचंद्र तुमचं असणारं स्मरण आहे, भजन आहे, पूजन आहे, कीर्तन आहे त्या ठिकाणी, आणि अखंड त्या ठिकाणी तुमचं असणारं ध्यान चिंतन त्या ठिकाणी केलं की असणारं अखंड त्या असणाऱ्या साधकाला त्या ठिकाणी म्हणजे सुख अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. दैन्य अवस्था त्या ठिकाणी जवळ सुद्धा त्या ठिकाणी येत नाही. त्या साधकाला दुःखाची बाधा कसलीही त्या ठिकाणी होत नाही. ज्या असणाऱ्या तिन्ही अवस्था आहे, जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती, या तिन्ही अवस्था त्या ठिकाणी लयाला जातात आणि साधक सुखाच्या सागरात त्या ठिकाणी डुबतो. स्मरण कीर्तन रघुनाथा श्रीराम कीर्ती मकरंद, झेपावले कृष्ण षटपद, गुंजरता साल्लद निजानंद सेविती. मग त्या ठिकाणी कसं आहे, प्रभू रामचंद्र हे कसं आहे त्या ठिकाणी असणारं मद आहे. जसं असणाऱ्या मदाच्या पोळ्याभोवती असणारे त्या ठिकाणी भुंगे म्हणजे असणारे भ्रमर त्या ठिकाणी घालतात. असणारा प्रभू मदरूपी असणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि हे असणारे जे साधक आहेत
हे असणारे साधक त्या मदाचा आस्वाद घेण्यासाठी, त्या मदाला चाकण्यासाठी असणारे भुंगे रूपी साधक त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मोदाजवळ त्या ठिकाणी नित्य राहतात आणि प्रभू रामचंद्र रूपी मदाच्या सानिध्यात त्या ठिकाणी जातात, नेहमी आनंदाचं सेवन त्या ठिकाणी करतात. श्रीरामा तुझ्या कीर्तिपासी संत भ्रमरा दुर्वासी, तेही कोणी वेगेसी उडिया पैसी घालिती. एवढंच नाही रामा, तुमची असणारी कीर्ती त्रैलोक्यात त्या ठिकाणी पसरली गेली आणि तुमची असणारी कीर्ती ऐकून कितीतरी लांब राहणारे असणारे संत मंडळी त्या ठिकाणी होते. तुमची कीर्ती कानावर गेल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या फुलाचा मकरंद चाकण्यासाठी जसं असणारं त्या ठिकाणी फुलपाखरू धावत त्या फुलावर झडप मारण्यासाठी येतं, तसं रमा तुमची कीर्ती ऐकून तुमच्या भेटीसाठी अनेक संत साधू या ठिकाणी म्हणले आले. स्वर्ग मृत्यू पाताळवासी साधू जय का तापसी, तेही सांडूनी तपश्चर्येसी रामकीर्तीसी ठाकून आले. रमा रमा एवढंच नाही, असणारा स्वर्ग मृत्यू पाताळ या ठिकाणची जी काय असणारी साधू आहे, जे संत आहेत, ऋषी आहेत, तापसी आहेत त्या ठिकाणी, हे रमा आपापली असणारी सर्व साधना तपश्चर्या त्या ठिकाणी सोडले आणि प्रभू रामचंद्राची कीर्ती ऐकून या असणाऱ्या अयोध्या नगरीच्या ठिकाणी म्हणले आले. श्रीराम कीर्ती अत्यद्भुत साधू संत समवेत, अयोध्या नगरी अत्यंत अपरमित वस्ती झाली. मग त्या ठिकाणी भरतजी सांगू लागलेले आहेत, प्रभू रामचंद्र तुमची असणारी कीर्ती त्या ठिकाणी ऐकली गेली, धावतच साधू संत सगळ्याचा मेळा अयोध्या नगरीच्या ठिकाणी आला. मोजदाद करता येत नाही एवढं असणारे संत महात्मे या ठिकाणी आले. पावे स्वामी रघुपती, पहिली अयोध्या होती किती, आता किती झाली वस्ती, श्रीराम कीर्ती ख्याती. रमा रमा समोर म्हणले, बघा म्हणले, तुम्ही वनवासाला जायच्या अगोदर असणारी अयोध्या नगरी केवढी होती आणि आज काय असणार रूप या अयोध्या नगरीचं झालेलं आहे, किती महान अयोध्या नगरी त्या ठिकाणी झालेली आहे. जरा रामा या ठिकाणी म्हणले बघा. श्रीराम कीर्तीचे महिमान ऐकोनिया भरत वचन, हरी खले वनडगण भुभुकारे पूर्ण गर्जिन्नले. रमा रमा बघा म्हणले, पहिली केवढी होती ना आता केवढी म्हणजे अयोध्या नगरी त्या ठिकाणी झाली. प्रभू रामचंद्राची असणारी ख्याती त्या ठिकाणी ऐकली गेली, सगळे म्हणजे अयोध्या नगरीच्या ठिकाणी आले. एवढं प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं गुणवाद भरतजींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि भरतजीचं वचन सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. सर्व वानरांनी राम नामाचा जय जयकार त्या ठिकाणी ठोकला. भुभुकार जय जयकार माझी रामाचा उच्चार, किराणे देती अपार श्री रघुवीर जय जय कीर्ती. मग एवढं असणाऱ्या रामाची कीर्ती वानरांनी त्या ठिकाणी ऐकली, राम नामाचा भुभुकार देऊ लागली, राम नामाचा असणारा जयघोष त्या ठिकाणी करू लागली. असणारी उलटी सुलटी किरण त्या ठिकाणी देत आनंदानं प्रभू रामचंद्र निज विजयी झाले म्हणून गुणवाद करू लागली. ते कोणी आलोलिक अयोध्यवासी एक एक, नामे गर्जिन्नले असंख्य श्री रघुवीर टिळक विस्मित. मग एवढं म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कीर्ती ऐकून अयोध्या नगरीमध्ये सर्व असणारी लोक त्या ठिकाणी येऊ लागले आणि एक एक करून अयोध्या नगरीमध्ये आपला असणारा वास ठाव ठिकाण त्या ठिकाणी करू लागले आणि प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी ऋषी मंडळी करू लागले. तेव्हा प्रभू रामचंद्रालाही आश्चर्य वाटलं गेलं. ते कोणी भरताच्या प्रेमासी सुख उथळले श्रीरामासी, जय चंद्रोदयी आकाशी सागरासी भरते. मग एवढं असणाऱ्या भरतजीच्या अंगी असणाऱ्या प्रभू रामचंद्राविषयी जे प्रेम आहे हे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी जाणलं गेलं. आनंद असणाऱ्या प्रभू रामचंद्राला झाला, जसा पौर्णिमेला असणाऱ्या समुद्राला सागराला असणारी भरती त्या ठिकाणी यावी, तसं असणाऱ्या आनंदाची भरती आणि प्रभू रामचंद्राला येऊ लागली. सागर एक देशी जाना तरी दाटती तेने भरतेन, श्रीराम स्वयं चैतन्य गण ब्रह्मांड पूर्ण सुखे झाले. मग त्या ठिकाणी असणारा सागर हा कसा आहे, त्या ठिकाणी आपण सगळ्यापेक्षा मोठा सागर म्हणतो, पण रामापेक्षा छोटा असणारा सागर आहे त्या ठिकाणी. आणि हे असणारा प्रभू रामचंद्राचं मोजदाद त्या ठिकाणी कीर्तीचं करता येत नाही.
अथांग असणारा, सर्व सृष्टीमध्ये भरून उरलेला असणारा राम आहे त्या ठिकाणी. आणि याच असणाऱ्या रामाच्या असणारा त्या ठिकाणी रामरूपी सागरावर हे संत ऋषी जपी तपी रूपी लाटा त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्र रूपी चैतन्य त्या ठिकाणी पाहण्यासाठी आनंदानं ब्रह्मांड मध्ये सुख येऊ लागलेलं आहे. श्रीराम स्वयं सुखैक गणा तथापि प्रेम अति गहना हृदय धरणे भरत जाना श्रीरामे आपण आलिंगिला. मग एवढं भरतीचं वचन ऐकून प्रभू रामचंद्राला एवढा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. असणार प्रेम त्या ठिकाणी भरताविषयी प्रभू रामचंद्राला झालेलं आहे. आणि प्रेमानं भरतजीला आपल्या हृदयाच्या ठिकाणी घट्ट आलिंगन दिलं. वशिष्ठाधिकार ऋषी समवेत विमाने पैसोनी रघुनाथ अंकी पैसविला भरत प्रेमाद्भुत भक्तीचे. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने आपलं असणारं म्हणजे जे विमान होतं पुष्पक विमान हे सज्ज त्या ठिकाणी केलं. वशिष्ठ सद्गुरूला ऋषी मंडळीला त्या ठिकाणी बरोबर घेतलं आणि विमानामध्ये असणारे प्रभू रामचंद्र बसले. आपल्या असणाऱ्या उजव्या मांडीवर भरतजीला त्या ठिकाणी घेतलं आणि असणारं विमान घेऊन असणारे प्रभू रामचंद्र कुटुंबले निघाले. वामांकी जानकी सुंदरी भरत विराजे दक्षिण अंकावरी समस्त माता रघुवीरी विमान भीतरी बैसविल्या. मग असणाऱ्या डाव्या मांडीवर असणाऱ्या सीतामाऊलीला बसवलं, उजव्या मांडीवर असणाऱ्या भरतजीला त्या ठिकाणी घेतलं. सर्व असणाऱ्या ज्या माता होत्या, राजा दशरथाच्या स्त्रिया होत्या, त्यांनाही आपल्या बरोबर विमानामध्ये त्या ठिकाणी घेतलं आणि विमान कुठं निघालं. सेनापती आदी प्रधान त्याते आज्ञापी रघुनंदन निजवाणी आरोहण स्वयं आपण करावे. मग असणाऱ्या सीतामाऊली घेतल्या, भरतजी घेतल्या, सर्व असणाऱ्या माता त्या ठिकाणी विमानामध्ये घातल्या. आणि प्रभू रामचंद्रांनी जे असणारे सेनापती आहेत, प्रधान आहेत, त्यांना आज्ञा त्या ठिकाणी दिली. बाबांनो तुम्ही बी म्हणले आमच्या बरोबर चला, पण विमान भरलेल्या विमानामध्ये जागा नाही. आपापली असणारी वाहनं त्या ठिकाणी सज्ज करा, आपापल्या वाहनात बसून निघा म्हणले आमच्या बरोबर. ऐकोनी रामाचे वचन उगे झाले सुखैक घन जय जयकारे गर्जन पूर्ण केले आरोहण निजवानी. मग प्रभू रामचंद्राची आज्ञा सर्व असणाऱ्या सेनापती प्रधानांनी त्या ठिकाणी मानली आणि असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जय जयकार त्या ठिकाणी केला ना आपापली वाहनं सज्ज करून निघू लागले. गजरथवाची वाहने आपुलाली आरोहणे सौमित्रा सहित शत्रुघ्ने विमानी रघुनंदने विराजीचे. मग त्या ठिकाणी प्रत्येकाने आपापलं असणारं, कुणाचं हाती होतं, कुणाचं घोडं होतं, कुणाचं रथ त्या ठिकाणी होतं, असं सर्व आपापली वाहनं त्या ठिकाणी सज्ज केली. आणि असणाऱ्या त्या ठिकाणी सगळी म्हणजे आपापल्या असणाऱ्या वाहनावर त्या ठिकाणी बसली. लक्ष्मी म्हणजे शत्रुघ्न आहेत, भरतजी आहे त्या ठिकाणी, सगळी म्हणजे प्रभू रामचंद्रा बरोबर विमानामध्ये बसून निघू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. सांडोनी देव त्रिपुटा चौथे पैने गडगडाट मोक्षपुरी अयोध्या पीठ झाले प्रविष्ट पैतेथे. कथेचं अनुसंधान भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं अयोध्येला चला. मग कुठे होती आतापर्यंत ही सगळी? नंदीग्रामाच्या ठिकाणी होते. रामचंद्राचं विमान तिथंच उतरलेले होते, कारण भरतजींचं वास्तव्य तिथंच होतं आणि सगळे तिथंच आलेले होते अयोध्येमधून. अयोध्येमधून नंदीग्राम 2 योजन अंतरावरती सांगितलेलं आहे आणि त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे भगवान श्री रामचंद्रांनी सांगितलं आपापल्या वाहनामध्ये बसा आणि अयोध्येला चला. तर अयोध्येला जात असताना 4 असणारे मुक्काम लागतात. 4 गाव पार केल्यानंतर अयोध्या लागते. ही दिह नावाचे एक त्या ठिकाणी ठिकाण आहे, त्रिकुट आहे. आणि या दिहापासून अयोध्येला जाण्यासाठी 4 रस्ते लागतात, 4 मार्ग लागतात, 4 मुक्काम लागतात. कोणते कोणते ऐका. श्रवण मनन आणि दिध्यासन चौथा साक्षात्कार पूर्ण हिची चारी पेनी पूर्ण ऐका विवंचन तयाचे. आणि अयोध्येला जात असताना त्या ठिकाणी अयोध्या म्हणजे काही राम आहे, रामचंद्रांचं वास्तव्य ते अयोध्येमध्ये आहे.
मग त्या अयोध्येला जाणं म्हणजे त्या रामापर्यंत जाण्यासाठी पहिलं लागतं श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणं. दुसरं लागतं मनन. जे ऐकलंय ती मनामध्ये आठवायचं, त्याचं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं. पुन्हा तिसरं आहे ती त्याचा ध्यास करत राहायचं. आणि ही सगळं केल्यानंतर जे काही साक्षात्कार होतो, जे आपल्याला आठवतं, अनुभूतीला येतं, त्याचा अनुभव येतो, तो साक्षात्कार. आणि ही सगळं पार केल्यानंतर पुन्हा आत्माराम रूपी भगवंताची प्राप्ती होते. आणि या असणाऱ्या चारही मार्गाचं सविस्तर निरूपण ऐका. पहिले पेने रामेश्वरी, दुसरे अग्रहार रामनगरी, तिसरे भारद्वाज आश्रमविधारी, मोक्षपुरी, पै चौथी. पहिलेच सांगितलं होतं इतिह त्रिकूट आहे. आणि त्रिकूट कुठं आहे? लंकारूपी त्रिकूट आहे. मग लंकेवरून अयोध्यामध्ये जाण्यासाठी 4 अशा प्रकारचे मार्ग लागतात. लंकारूपी त्रिकूट, तसंच दिहारूपी त्रिकूट, तिथून निघायचं आणि अयोध्याला यायचं. मग पहिलं जे काय ठिकाण आहे ती रामेश्वर आहे. दुसरं रामनगर आहे, जे भगवंतानी तयार केलेलं होतं. कुठं? रामपुरी कुठं तयार केली होती? जनस्थानाच्या ठिकाणी. पुन्हा तिसरं जे आहे ती भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. आणि त्या भारद्वाज आश्रमापासून आल्यानंतर मोक्षदायक असणारी चौथी अयोध्या नगरी लागते असं सांगतात. आत्माराम सव्या सता, श्रवण मनन कोण्या अर्था, ऐसा शंकाचा ठावाता, परिसर्वता न धरावा. आणि मग आता भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं होतं विमानामध्ये बसा आणि अयोध्येला चला, जावा नाही चला. मग त्यांच्या बरोबर राम आहे ना, भगवान परमात्मा प्रत्यक्ष जवळ असताना मग श्रवण मनन निधिध्यास ही करायची काय गरज आहे? स्वतः आत्माराम जवळ आहे ना. असं जर मनामध्ये शंका आली तर त्याचंही निरूपण सांगतो ऐका. जीवात्मयासी वेगळी का, कल्पांती नाही देका, निज भ्रमे भेदावशका, एका एका परिभासे. आणि जीव आणि आत्मा हे एकच आहे, ह्याच्यामध्ये वेगळीक नाहीये. पण कसं आहे, इथं आल्यानंतर मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर जन्माला आल्यानंतर भ्रांतीचं पडळ आहे आणि ती प्रत्येकाला आहे. त्या भ्रांतीमुळे आपल्या लक्षामध्येच येत नाही. भ्रांतीमुळे सगळं लुलुप्त झालेलं असतं, गुरु पडून गेलेला असतो साधक. त्याच्यामुळे त्याला भगवंत मूळ सापडत नाही. नाहीतर जीव आणि आत्मामध्ये वेगळीक नाही, दोन्ही एकच आहे. जो जीव आहे तोच आत्मा आहे, किंवा आत्म्याला जीव, जीवालाच आत्मा म्हणतात. ह्याच्यामध्ये वेगळीक नाही. पण जन्माला आल्यानंतर भ्रांतीचं पडळ पडलं जातं आणि त्या भ्रांतीमध्ये जीव निवृत्त होऊन जातो. त्याच्यामुळे भगवंताचं स्वरूप त्यांना कळत नाही असं सांगतात. जे विसरोनी जागृतीसी, स्वप्न भ्रमे कासावीसी, स्वयं होया अनायासी, सावधत्यासी केली नव्हे. आणि जसं जागृतीमध्ये विसरून स्वप्नामध्ये जे काही पडलेलं असतं, सुषुप्तीमध्ये झोपल्यानंतर जी स्वप्न पडतात ती स्वप्नानं कासावीस होऊन जातो. दुर्धर अशा प्रकारचं स्वप्न आपल्याला पडलं. पण ही असणाऱ्या जागृतीमध्ये आल्यानंतर त्या स्वप्नाचाही विसर होतो. स्वप्नाची भीती कुठपर्यंत असते? जोपर्यंत झोपीत तोपर्यंत. आणि झोपीमध्ये असताना जागृतीतले विसरतं आणि स्वप्नामध्ये जी आठवतं त्याची भीती निर्माण होते. आणि जागृतीला आल्यानंतर ही स्वप्नही संपत आणि त्याची भीतीही संपत आहे ऐका. देवी जीवात्मयाची एकात्मता, स्वतः सिद्ध स्वयंवासता, श्रवण मनन न करिता, भ्रम सर्वता निरसेना. तसं जीव आणि आत्मा ह्याची एकात्मता आहे, हे दोन्ही एकच आहे. ह्याच्यामध्ये स्वतः सिद्ध जो जीव आहे तोच आत्मा आहे. पण श्रवण मनन जर केलं नाही तर ही जी काही भ्रांती आहे, भ्रांती म्हणजेच भ्रम आहे. आणि भ्रम म्हणजे काय? रामचंद्राला विसरणं म्हणजे हाच मोठा भ्रम आहे. आणि या भ्रमामधून बाहेर पडण्यासाठी श्रवण मनन निधिध्यास साक्षात्कार ही गरजेचं आहे ऐका. चौथे पेने रघुनंदन, स्वयं पावला निज भवन, बंधू बंधू आलिंगन, जीव शिव पूर्ण जेवी भेटती. आणि मग ही चौथं असणारं ठिकाण म्हणजे रामचंद्र आहे. रामचंद्रापर्यंत जाण्यासाठी काय काय लागतं? पहिलं श्रवण लागतं, श्रवण करावं लागतं. दुसरं मनन करावं लागतं. तिसरं निधिध्यास, त्याचा ध्यास करावा लागतो. आणि चौथा साक्षात्कार. ही पार केल्यानंतर मग चौथे पेने रघुनंदन, याच्यानंतर राम भेटतो.
आणि अशा पद्धतीने अयोध्येला म्हणजेच रामचंद्राकडे जाण्याची रस्ते सांगितले, मुक्काम सांगितले. असा एक 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 टप्पा पार पार करत भगवंताकडे जावं लागतं. आणि गेल्यानंतर पुन्हा मग रामचंद्र अयोध्येच्या ठिकाणी आले. बंधू असणाऱ्या भरताला भेटले, शत्रुघ्नाला भेटले. जीव शिव भेटावे त्या पद्धतीने राम आणि भरत एकमेकांना भेटले. आकुलाले निजवाहनी आरोडोनी तत्क्षणी रामनामाचे दीर्घध्वनी करत गर्जना चालिले. भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितलं आपापल्या वाहनामध्ये बसा. त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या वाहनामध्ये लवकरात लवकर बसले. रामचंद्राचा नामस्मरण केलं आणि निघाले. आले भरत आश्रमासी तेथे उतरिले विमानेसी. आश्रम देखता राघवासी प्रेम मानसी न सांडे. तिथून थोडस पुढे गेलेली होती. रामचंद्राचं विमान दिसलं म्हणून धावत पळत भरतजी गेलेले होते. थोडस विमानामध्ये बसून आपापल्या वाहनामध्ये बसून आले नंदीग्रामाच्या ठिकाणी. तिथं भरतजींचा आश्रम होता. भरताचा आश्रम पाहिल्यानंतर रामचंद्रांनी बघितला जिथं भरत 14 वर्ष राहिलेला आहे. तो आश्रम रामचंद्रांनी पाहिलं. भगवंताला भरताविषयी प्रेम निर्माण झालं. ऐका. देखे दर्भाची आसने तृणशेजा शयनस्थाने प्रावरणासी कृष्णाजीने आणि वल्कले बहुवासा. आणि पाहिलं गेलं भरतजींचा आश्रम आहे तर त्या आश्रमामध्ये दर्भाची आसनं होती. खाली बसण्यासाठी काय होतं? गवत होतं. गवताच्या आसनावरती बसत होते. पांघरण्यासाठी काय होतं? कृष्णजीनं काळा अशा प्रकारचं पांघरून त्या ठिकाणी पांघरण्यासाठी होतं. वल्कले परिधान केलेली होती. झोपण्यासाठी असणारं गवताचं आसन होतं. अशा प्रकारची अवस्था 14 वर्ष भरतजींनी हे सगळं व्रत धारण केलेलं रामचंद्रांनी पाहिलं. फळमुळांचे संभार देखे आश्रमी अपार उदंड मिनले ऋषीश्वर त्यासी फळहार करावया. आणि आश्रमामध्ये पुढे रामचंद्र पाहू लागले. भरताच्या आश्रमामध्ये फळ भरपूर होते. अनेक प्रकारच्या वनस्पती होते, फुलं होते. तर एवढे असणारे फळांची संभार म्हणजे ढिगारे. एवढे फळं कशासाठी होते? जर जे काही ऋषी आलेले होते, उदंड ऋषी भरताच्या भेटीसाठी रोज येत होते. कारण भरतापाशी काय आहे? फक्त रामायण आहे. दुसरं काय आहे भरतापाशी? आणि ते ऐकण्यासाठी ऋषी येत होते. मग रामायणाला आल्यानंतर फळ त्यांना आल्यावर फळ नको का द्यायला, म्हणून ते असणारी फळांचा संभार तिथं तयार आणून ठेवलेला रामचंद्रांनी पाहिला. भरत मुखे रामकथा अत्यंत प्रेमे श्रवण करिता धनिन पुरे ऋषी समजता आश्रमित्यार्थी मिनले. आश्रमामध्ये ऋषीश्वर येत होते महाराज. कशासाठी येत होते? भरत मुखे रामकथा सांगतोय कोण हे महत्वाचं नाही, काय सांगतोय हे महत्वाचं आहे. भरताच्या मुखामधून रामायण ऐकण्यासाठी आतुर झालेले ऋषी मंडळी होते. आम्हासी आवळे रामकथा तेही तू रसाळ वक्ता तरी स्तुती सांडोनी आता वदे ग्रंथार्थ अर्थान्वये. बालकांड पहिला होते. आम्हाला फक्त रामायणच आवडतं आणि रामायण सांगणारा कोण आहे? भरत आहे. भरताच्या मुखामधून रामायणाची कथा ऐकत असताना मनच त्या ठिकाणी असणार भरत नव्हतं. किती रामचंद्राचं चरित्र सांगा तरी ऐकावंच वाटत होतं. कथा रामाची होती, सांगणारा भरत होता. त्यामुळे किती जरी सांगितलं तरी ऐकावंच वाटत होतं. आणि हीच रामायण ऐकण्यासाठी, हीच रामाची कथा ऐकण्यासाठी अनेक ऋषी मंडळी त्या भरताच्या आश्रमामध्ये येत होते. देशोदेशीचे ऋषी जाण निजाश्रम त्या गुणी पूर्ण भरतापासी आले ठाकून करावया श्रवण रामकथा. अहो देशामधले ऋषी लोक आपापल्या देशाचा त्याग करायचा, आपला आश्रम सोडायचा आणि इथं यायचं. संकल्पपूर्ती श्रीराम मंदिर का रामायण आहे आमच्या गावात आहे का, म्हणून इथं यायचं. आणि देशोदेश सोडून येत होते इथं रामायण ऐकण्यासाठी. अनेक ऋषी मंडळी खूप लांबून येत होते. भरताच्या आश्रमामध्ये काय येत होते? स्वार्थ होता तो म्हणजे करावया श्रवण रामकथा. फक्त रामायणाचा आनंद घेण्यासाठी आणि रामायणच ऐकण्यासाठी अनेक लांब लांबून ऋषी मंडळी भरताच्या भेटीसाठी आणि रामायणासाठी येत होते. भरताश्रम रघुनाथा स्वयं देखताची तत्वता अति उल्हास झाला चित्ता प्रेमावस्था आणि
भरताचा आश्रम पाहिला रामचंद्रांनी आणि पाहिल्यानंतर उल्हास झाला भगवंताला. ही सगळी जी काय असणारी आश्रमामध्ये स्थिती पाहिलेली होती, गवताचं आसन, गवताचं प्रावरण, पुन्हा वलकले परिधान, ही जी काय अवस्था भरतजींची पाहिलेली होती, ती पाहिल्यानंतर ना रामचंद्राला प्रेम निर्माण झालं. आणि जी जी व्रत आपण धारण केलेली होती 14 वर्ष, तेच असणारी व्रत अंगीकार भरताने नंदीग्रामाच्या ठिकाणी केलेली रामचंद्राने पाहिली. आनंद वाटला. वनवासी जी व्रते होती धरिली रघुनाथे, ती समजते भरते प्रेमे अद्भुते अंगीकारिली. आणि वनवासामध्ये ज्या ज्या व्रताचं धारण रामचंद्रांनी केलेलं होतं, भगवान श्रीरामचंद्रांनी जी जी व्रत वनवासामध्ये असताना परिधान केलेली होती, तीच असणारी व्रत भरतजींनी नंदीग्रामाच्या ठिकाणी केलेले होते. म्हणजे वनवासात रामचंद्र कुठं गवताच्या आसनावर झोपायचे, भरतजी तेच करायचे. वलकले परिधान करून गेलेले होते, भरतजींनी सुद्धा तेच केलेलं होतं. म्हणजे जे जे आणि वनवासामध्ये फळं खाल्लेली होती, भरत सुद्धा तेच खात होते. काय भरताला काय अन्न येत नव्हतं काय अयोध्येमधून, मागवलं असतं तर किती बी आलं असतं, पण नाही. जो आपल्या भावानं व्रत अंगीकार धारण केलेला आहे, तेच व्रताचं आचरण भरतजींनी 14 वर्ष केलं. माता द्रढ जटाभार पादुका मंडित परिकर, खपाटी लागले उदर वल्कलांबर परिधान. आणि डोक्यावरती असणारे जटा वाळलेले होत्या भरपूर 14 वर्षामध्ये. आणि असणारे पादुका होत्या, पादुकाला सजवलेलं होतं. आणि उपवास करून फळं खाऊन जी काही पोट आणि पाठ एक झालेलं होतं, पोट आणि पाठीला चिटकलेलं होतं. अशा पद्धतीची अवस्था भरतजींची रामचंद्राने पाहिले. निजवृत्ती अलंकृत श्रीरामे देखोनिया भरत, सुख झाले अद्भुत निज हृदयात आलिंगी. आणि निजव्रत जे आपण व्रत धारण केलेलं आहे, तेच व्रताचा अंगीकार भरतजी करतायत. आपण जसं 14 वर्ष राहिलो तसंच भरतजी नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिले. आणि तीच असणारे व्रत अंगीकार केल्यामुळं, त्याच व्रताचं आचरण केल्यामुळं रामचंद्राला आनंद वाटला. पुन्हा एकदा भरताला कडकडून मिठी मारले. श्रीरामाचे नियालिंगणे सुख उथळले चौगुणे, सर्वस्व ओवाळिले तेने निंबलोने कुरुंडिया. रामचंद्राने आलिंगन दिल्यामुळं भरताला 4 पटीने उल्हास निर्माण झाला. भगवान परमात्म्याने मिठी मारली, त्याच्यामुळं त्या ठिकाणी अद्भुत आनंद भरतजींना वाटू लागला. ऐका. भरताश्रमा येऊनी निरुते सुखावले निज चित्ते, आज्ञापिले श्री रघुनाथे सावध चित्ते परिसावे. आणि भरताच्या आश्रमामध्ये रामचंद्र आले, नंदीग्रामाच्या ठिकाणी आले. आल्यानंतर अद्भुत सुख भगवंताला निर्माण झालं. भरतजींचं आचरण पाहिलं, त्या आश्रमाची स्थिती पाहिली आणि त्याच्यामुळे सुख रामचंद्राला निर्माण झालं. रामचंद्र भरतदिका अनेकांना काय आज्ञा करतात, काय सांगतात, ऐका. निवटोनिया अलंकारात सुर सोडविले समस्त, निज वैभवा समवेत झाले प्राप्त निज भवन. आणि मग बोलू लागले, आपण सगळं कार्य परिपूर्ण केलेलं आहे. राजा रावणाला मारलेला आहे, सगळे देव लोक सोडवलेले आहेत. आणि सगळ्या वैभवासहित जे काय अयोध्येचं राज्य आहे किंवा अयोध्या आहे, आपलं भवन आहे, घर आहे, ते आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे असं सांगतात. कुबेराचे निज विमान कामगाती शोभायमान, रावणे आणिले हिरोना दुःखी निमग्न तेने तो. आणि भगवान श्रीरामचंद्र बोलतात, कुबेराचं विमान होतं जे रावणाने हिरावून घेतलेलं होतं, कामक नावाचं विमान कुबेराचं होतं, रावणाने घेतलेलं होतं. मग कुबेराला असं वाटतंय की आपलं विमान आपल्याला मिळावं आणि रामचंद्र सुद्धा तेच बोलतात. त्याच्यामुळे तो दुःखी आहे. कोण? कुबेर. आणि कुणाचीही दुःखी अवस्था आपल्याला भगवत नाही, करून तो रामचंद्र आहे. आणि कुबेराला असं वाटतंय की त्याचं विमान त्याला मिळावं, म्हणून रामचंद्र काय करतात, ऐका. न्यूटोनिया अलंकेशासी संस्थापिले सकळांसी, मुक्त केले नवग्रहासी पर्यापणासी उपेक्षिले. कुबेरजींच्या मनामध्ये चिंता आहे. रामचंद्रांनी सगळ्या जगाला सुखी केलं, रावणाला मारलं,
बंदीचे देव लोक सोडवले, पण माझी उपेक्षा केली. म्हणजे माझं जे विमान आहे ते मला द्यायला पाहिजे होतं रामचंद्रांनी, पण ते दिलं नाही. त्यामुळं कुबेराला चिंता दुःख वाटू लागलं. माझे काम विमान मज देता रघुनंदन, तरी मी जाणतो संपूर्ण कृपाळूपण रामाचे. आणि कुबेरजी मनामध्ये विचार करतात, थोडेसे दुःखी झालेले आहेत. बघा, एवढा दिवस रावणाकडे विमान होतं, मागितलं का कुबेराने एकदा तरी? पण मागून रावणानं दिलं असतं का? आणि आज लगेच रामाकडे आल्याबरोबर कुबेराची अवस्था. जर मला भेटलं असतं तर आनंद वाटला असता, आणि माझं मला दिलं असतं तर कळलं असतं राम किती कृपाळू आहे. विचार करू लागला कुबेरची. ही सगळं कार्य रामचंद्राने केलं, पण माझं विमान जे रावणाने हिरावून घेतलं होतं ते आता रामाला प्राप्त झालेलं आहे. मग रामाने काम होतं आपलं विमान आपल्याला मिळावं, असं रामचंद्राने जर मला दिलं असतं तर खरंच जगामध्ये राम कृपाळू आहे असं मला बी वाटलं असतं, असं कुबेरजी बोलतात. ज्याचा जेथे अतिशय पूर्ण, ते त्यासी न पावता जाण, स्वयं होवनी दुःखानी मग्न, बोले पैशून्य सर्वदा. आणि ज्या व्यक्तीचा जिथं लोभ आहे त्याला जर ती वस्तू प्राप्त झाली नाही तर त्याला दुःख होतं, त्याला त्या असणाऱ्या गोष्टीचा लोभ प्राप्त होतो. आणि त्याला जर ते मिळालंच नाही तर त्याला वाटलं सगळंच शून्य आहे, कारण आपल्याला जी पाहिजे ती भेटत नाही ना. लोभ कुबेरजींचा कुठं होता? विमानावरती होता, आणि ते रामचंद्राने अजून दिलेलं नव्हतं, म्हणून कुबेरजी दुःखी झालेले होते. जेथे दृढत्व लोभाची वस्ती, तेथे कैची विवेक स्थिती, अंध होवनी थाके वृत्ती, दृढ विषयार्थी लोभिष्ट. आणि जिथं लोभ आहे त्याला त्या ठिकाणी विवेक आठवत नाही, लोभाच्या ठिकाणी विवेक राहतच नाही. आणि जिथं लोभ वाढलेला आहे त्याची वृत्ती आंधळी होऊन जाते, त्याच्या लक्षामध्ये येत नाही आपण काय करतोय. ही लोभानं विवेक गिळून टाकलेला असतो, वृत्ती अंध झालेली असते, आंधळी झालेली असते, त्याच्यामुळे लोभानं काहीच आठवत नाही असं सांगतात. लोभ तेथे कैचे ज्ञान, लोभ तेथे कैचे ध्यान, लोभ तेथे समाधान, सर्वता जाण पै नाही. जिथं लोभ आहे तिथं त्या ठिकाणी असणारं ज्ञान नाही. लोभापाशी ज्ञान राहत नाही, लोभापाशी ध्यान राहत नाही, लोभापाशी समाधान भेटत नाही, समाधान भेटत नाही. लोभ म्हणजे आपल्याला पाहिजे असतं, आणि जे पाहिजे ते नाही मिळालं तर समाधान वाटतं का जीवाला? वाटत नाही. त्यामुळे लोभ जर मनामध्ये असेल तर सगळंच व्यर्थ आहे असं सांगतात. लोभ तेथे कैची भक्ती, लोभ तेथे कैची मुक्ती, लोभ तेथे जेथे लोभ तेथे विरक्ती, नाही निश्चिती सर्वथा. जिथं लोभ आहे तिथं भक्ती उपयोग, भक्ती त्याच्याकडून घडतच नाही. लोभ असल्यावर भक्ती घडते का? भक्ती करायची आणि लोभ ठेवायचा. पेट्रोल पुरतं तरी द्या, लोभ आहे. आणि भगवान श्रीरामचंद्र हनुमानजी सांगतायत, परमार्थाचे मुख्य बीक, निरपेक्षतेची नासिक, तेने विन ते निर्नासिक, केवे सुख सापेक्षा. जे अपेक्षा धरतात त्याला सुख भेटत नाही. आणि परमार्थाचं मुख्य बीक काय आहे तर निरपेक्षता आहे, आणि निरपेक्षता असेल तर भक्ती आहे. लोभाच्या ठिकाणी भक्ती घडत नाही. जिथं लोभ आहे तिथं भक्ती राहत नाही, जिथं लोभ आहे त्याला मुक्ती मिळत नाही. आणि लोभाशिवाय विरक्ती वैराग्य, जिथं लोभ आहे तिथं विरक्ती राहत नाही, वैराग्य राहत नाही, अर्थात लोभाशिवाय काहीच प्राप्त होत नाही असं सांगतात. लोभाचे ठाणे अंतर्या सदा, समूळ साधने होती व्रता, गुरुची चाळी विकल्पता, त्याचे नितत्वता मोक्ष लाभे. आणि लोभाचं जर ठाण म्हणजे ठिकाण, जर लोभ अंतःकरणामध्ये असेल तर तुम्ही काही साधने करा सगळी व्यर्थ होतात, एकही साधन सफल होत नाही. का? लोभ अंतःकरणामध्ये जर ठाण करून बसला तर कोणतंच साधन सिद्धीला जात नाही. त्याच्यामुळं लोभानं कुठलंच कार्य प्राप्त होत नाही असं सांगतात. माता पिता इतर जन, त्यांची कथा गणी कोण, हे लोभाचे स्वाभाविक चिन्ह, कुबेर जाण नव्हे तैसा. आणि लोभ आहे, जिथं लोभ आहे तिथं त्या ठिकाणी कोणतंही साधन वृथा होतं, प्राप्त होत नाही. एवढंच नाही, आई वडील बहीण भाऊ याचा लोक विचार करत नाही, फक्त आपला स्वार्थ पाहतात.
स्वार्थाच्या पोटी पुढचा व्यक्ती कोणाही बघत नाहीत, लक्षात येत नाही. तसं कुबेर महाराजांचं तसं ते नव्हते, पण त्यांचं एवढंच म्हणणं होतं, बाबा आपली वस्तू आपल्याला मिळावी, आपल्याला बाकीचं दुसऱ्याचं काय करायचंय. विमान आपलं आहे आणि आपली हरवलेली वस्तू, नेलेली चोरलेली वस्तू आपल्याला मिळावी. आपल्याला काय दुसऱ्याची वस्तूची अपेक्षा आहे का? कुबेर तसा नव्हता. कुबेराची आता जी लक्षणं सांगितली ती कुबेराकडे नव्हती. मग कुबेराला विमानाची अपेक्षा काय झाली? कारण त्याचं होतं ते, त्याचं म्हणणं होतं आपलं आपल्याला मिळावं, आपल्याला लोकांचं नको, दुसऱ्याचं नको, असं सांगतो. तथापि ज्याची वस्तू त्यासी पावविता आश्रय आम्हासी विमानार पावे कुबेरासी हेची आम्हासी निज मंडन. रामचंद्रजी बोलतायत कुबेर तसा नाही. कुबेराला त्या असणाऱ्या विमानाचा लोभ नाही, पण आपलं व्रत आहे ज्याचं त्याला मिळालं पाहिजे म्हणून. कुबेर विमान कुणाचं आहे? कुबेराचंच आहे. रावणाने हिरावून घेतलेलं होतं, त्यामुळे कुबेराचं विमान कुबेराला मिळालं पाहिजे, हेच आपलं व्रत आहे, हेच आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे, असं रामचंद्र बोलतात. कुबेराचे निज विमान शरणंगता दिदले दान आमुचे कामग सुलक्षण करावे अर्पण धनदासी. आणि विचार करतायत भगवान श्री रामचंद्र. आता कुबेराचं विमान कोणी नेलं होतं? रावणाने नेलेलं होतं. मग रावण मारल्यानंतर ते विमान कुणाकडे जाणार होतं? सहज स्वाभाविकतानं विभीषणाकडे. मग आता ती एकदा दिलेलं मागता येतंय का? नाही मागता येत. दान दिलं म्हणलं की दिलं. मग आता विभीषणाला कसं मागायचं? विभीषणाकडून कसं घ्यायचं? पण कुबेराला तर द्यायचंय. मग रामचंद्र विचार करतात आपलं स्वतःचं विमान कुबेराला देऊ. हे विभीषणाचं विमान विभीषणालाच राहू द्या, आपलं स्वतःचं विमान कुबेराला देऊ, अशी इच्छा रामचंद्र व्यक्त करतात. आज्ञापिता रघुनाथ भरते वंदिला वचनार्थ निर्लोभ शुद्ध शास्त्रार्थ निज सिद्धार्थ श्रीराम. आणि रामचंद्राने लगेच आज्ञा केली. भरतजींना सांगितलं, भरतजी कुबेराच्या मनामध्ये दुःख आहे, त्यांना त्यांचं विमान पाहिजे, तर मला असं वाटतंय आता त्यांचं विमान आपल्याकडे नाही देण्यासाठी. मग तुम्ही काय करा, आपलं जे विमान आहे ते आपलं विमान त्या कुबेराला द्या. आपल्याला काय विमानाची गरज आहे? भगवंत बोलतात श्री गणेशाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. कुबेराचे निज विमान शरणागता दितले दान अमुचे कामग सुलक्षण करावे अर्पण धनासी. आणि विचार करू लागले भगवान श्री रामचंद्र की म्हणले बाबांनो, आपलं जे विमान आहे ते विमान त्या असणाऱ्या कुबेराला देऊन टाकावं, दान करून टाकावं. कारण कुबेराचं विमान आता विभीषणाला दिलेलं आहे, ते आपल्याला भेटणं मागता येत नाही, त्याच्यामुळे आपलं स्वतःचं विमान त्यांना देऊन टाका असं सांगतात. आज्ञापिता रघुनाथ भरते वंदिला वचनार्थ निर्लोभे शुद्ध शास्त्रार्थ निज सिद्धार्थ श्रीरामा. आणि लगेच सांगितलं, विचार केला भरतजीने, रामचंद्राने सांगितलं बरोबर. भरतजींनी तो असणाऱ्या वचनाला वंदन केलं, बरोबर आहे म्हणले. आणि निर्लोभ आहे कोण? भरत. भरताकडे लोभ नाही, रामचंद्राकडेही नाही. आणि लगेच रामचंद्राने सांगितल्या बरोबर भरताने लगेच मान्य केलं आणि आपलं विमान रामचंद्राचं आपलं विमान कुबेरजीकडे पाठवू लागले. भरताचे नी भजने पूर्ण दूता त्रिलोकी गमन त्यासी करोनी अज्ञापन धाडिले विमान कुबेरासी. आणि लगेच भरताच्या शब्द रामचंद्राचं बोलणं भरताजीने ऐकलं. भरताने दूताला सांगितलं जा म्हणले, रामचंद्राचं विमान घेऊन डायरेक्ट विमानामध्ये बसून जा त्या कुबेराकडे आणि कुबेराला ते विमान रामचंद्राचं देऊन ये असं दूताला सांगू लागले. उत्तरेचा लोकपाळ अलकावती नगर विशाळ श्रीराम भंडार सकळ राखे अविकाळ कुबेर. आणि उत्तरेचा लोकपाळ जो होता उत्तर दिशेचा, आणि ते उत्तरेला अलकावती नावाची नगरी आहे. आणि त्या नगरीमध्ये त्या नगरीचा राजा कुबेर होता. आणि ते असणाऱ्या जे काही कुबेराची सगळी संपदा कुणाची आहे? कुबेराची आहे. हे सगळं जगामध्ये जेवढे जेवढे धन आहे ते सगळं कुबेराचं आहे. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामधल्या संपत्तीचा मालक कोण आहे? कुबेर आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. काय आहे आपलं? काय आहे त्याच्यामध्ये? देह कुणाचा आहे? काळाचा आहे. आणि संपत्ती कुणाची आहे? कुबेराची. आपलं काय? काय सुद्धा नाही. त्याच्यामुळं ही जी काही कुबेर सगळ्या संपत्तीचा मालक आहे आणि ती असणारे रामचंद्राची संपत्ती फक्त सांभाळण्यासाठी कुबेराकडे होती. ऐका, तेथे जाऊन या दूत सांगितले श्रीराम व्रत
विमानावर कोणी त्वरित आज्ञा पुसत कुबेरा. आणि लगेचच तो असणारा दूत गेल्यानंतर ना त्या असणाऱ्या अलकावती नगरीला गेला, कुबेरांना भेटल्याबरोबर लगेच रामचंद्राचा गण दूत आलेला आहे म्हणून कुबेरानं नमस्कार केला आणि त्या दूतानं सगळा वृत्तांत कुबेरजींना सांगितला. देखोनी श्रीराम गण येले घातले लोटांगण, देखता श्रीराम विमान आनंद मग्न पै झाला. रामचंद्राचा दूत पाहिला, रामचंद्राचा गण आहे तो पाहिल्यानंतर लगेच लोटांगण घातलं. कोणी? कुबेरजींनी. कुणाला? दूताला. दूत कुणाचाही महत्वाचा आहे. माणूस कुठून आलाय, कुणी पाठवलाय हे महत्वाचं असतं. आणि रामचंद्रांचा दूत आहे म्हणून कुबेरानं लोटांगण घातलं आणि त्या दूताबरोबर रामचंद्राचं विमान पाहिलं. त्याच्यामुळे कुबेरांना अतिशय आनंद वाटला. राम रूपे रामगणासी षोडोपचारी परियेसी, पूजोनिया ती प्रीतीसी काय तयासी बोलत. आणि राम रूपे रामगणाला रामदूताला पूजलं. पण कसं पूजलं? राम रूपानं पूजलं. आणि हीच आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मला जे जे बेटी जे भूत ते मानी जय भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कुबेराने त्या दूताची पूजा केली. पण कशी केली? राम रूपाने केली. रामचंद्रच आहे असं समजून त्या दूताची पूजा केली. 16 प्रकारच्या असणाऱ्या 16 त्याची पूजा केली. अतिशय प्रेमाने त्याची पूजा केली. आणि त्या दूताला कुबेरजी काय बोलतात? श्रीराम सकळांची माऊली, अर्थश्रातांची साऊली, असित जनावर व कल्पवल्ली, ख्याती केली अवतारी. आणि रामचंद्र कसा आहे? सकळांची माऊली आहे. सगळ्याची त्या ठिकाणी असणारी माऊली म्हणजे भगवान श्रीरामचंद्र आहे. कल्पवृक्ष आहे तो. आणि तो असणारा भगवंत त्याने अद्भुत ख्याती या जगती तलावरती येऊन केलेली आहे. दीन जनांची सावली तो रामचंद्र आहे अशा प्रकारे बोलतात. निवटोनिया दुष्ट रावण, गौरविले सकळ सुरगण, मजला गोनी स्वाभिमान, अर्पिले आपण रघुनाथे. कुबेरजी बोलू लागले. ते असणारे भगवान श्रीरामचंद्राने अवतार घेतला, रावणाला मारले, सगळं कार्य केलं आणि माझ्यासाठी स्वतःचं विमान पाठवलंय. माझं विमान परत भेटावं म्हणून स्वतःचं विमान भगवान श्रीरामचंद्राने माझ्यासाठी पाठवलं. अतिशय कृपाळू भगवान परमात्मा आहे असं कुबेरजी बोलतात. भक्त जना कृपाळ ऐसविदांचा कल्लोळ, साच करोनी दावी तत्काळ, निज भक्त सकळ गौरविले. आणि ऐकलं होतं भक्तजनांचा कृपा रामचंद्र आहे. भक्तावरती कृपा करणारा तो भगवंत आहे. आजपर्यंत ऐकलं होतं, आज ते खरं करून दाखवलं रामाने. भक्ताचा गौरव केला, भक्ताची पूजा केली. पूजा करणं, गौरव करणं म्हणजे त्यांचा मान सन्मान करणं. आणि माझं असणार स्वतःचं विमान मला दिलं, त्याच्यामुळं भक्ताचा गौरव करणारा, भक्ताचा मान वाढवणारा, भक्ताचा असणारा कल्लोळ प्रेमाचा सागर रामचंद्र ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष बघितलं. कुबेरजी बोलतात. ऐसे करोनी स्तवनासी, पूजोनिया ती प्रीतीसी, गोळविले श्रीराम गणासी, कुबेर मानसी सुखमाया. अशा प्रकारचं स्तवन केल्यानंतर ना अतिशय प्रेमानं त्या असणाऱ्या त्याची पूजा केली. आणि पूजा करून त्या जो काही रामाचा दूत आलेला होता विमान घेऊन, त्या असणाऱ्या दूताला पाठवलं, बोलवण केली. इकडं अयोध्येमध्ये काय कथा झाली ऐका. एकीकडे रघुनंदन प्रवशोनी स्वभुवन, दशरथाचे सिंहासन नमावया जान निघाला. आणि इकडं भगवान श्रीरामचंद्र अयोध्या नगरामध्ये प्रवेश केला. स्वतःच जे काही भुवन आहे म्हणजे राजा दशरथांचं सिंहासन, त्या सिंहासनापाशी भगवान परमात्मा आले. सिंहासनाला नमस्कार करण्यासाठी रामचंद्र स्वघरामध्ये प्रवेश केलेला आहे. पुरी लागली गणदाट, उठला नाद चाट, नादे गरजती सुबट, कीर्ती निर्दुष्ट रामाची. अशा प्रकारे रामचंद्राची कीर्ती आहे. अनेक प्रकारची तुरा आहेत, नाद भयंकर त्या ठिकाणी गर्जना करतायत, सगळे असणारे वाद्य वाजवतायत. त्या आवाजाने सगळं असणारं त्रिभुवन दमदमून गेलेलं आहे. अशा प्रकारची कीर्ती भगवंताचे वर्णन करत निघाले. विचित्र वाद्यांचा ध्वनी, रामनामाच्या दीर्घ श्रेणी, नाद गोंधला गगनी, वीरते तोनी चालिले. विचित्र अशा प्रकारच्या वाद्यांचा ध्वनी आहे. वेगवेगळे, विचित्र म्हणजे वेगवेगळे वाद्य वाजवलेले होते, त्यांचा वेगवेगळा आवाज होता. आणि त्याच्यामध्ये रामनामाची दीर्घ आवाज, प्रत्येकाच्या मुखामध्ये रामनाम होतं. त्याच्यामुळं जो काही आवाज होता
त्या सगळ्यांचा आवाज आकाशामध्ये कोंदलेला होता आणि अशा गजरामध्ये निघाले. निराळ ओळले रामे करोनी वर्षे लागले अमृत करणी हर्ष डिंबली अवनी सुख समाधानी श्रीराम. आकाश सुद्धा रामचंद्रासाठी ओळलं म्हणजे अमृत रूपी असणारा वर्षाव आकाशामधून सुद्धा त्या ठिकाणी होऊ लागला अयोध्येमध्ये लोकांवरती. म्हणून असणाऱ्या आकाशाने सुद्धा विचार केला त्या नावानं ओळला भगवंताच्या असणाऱ्या प्रेमावरती आणि अमृताचे कण ते असणाऱ्या अयोध्येवरती वर्षाव करू लागला असं सांगतात. हर्षोनिया गदारोळे नगर वनितांची मंगल केले दधी मधु अक्षदा दुर्वा मेळे दीप प्रबळे ओवाळती. अशा प्रकारे असणाऱ्या भगवान श्रीरामचंद्राच्या हर्षानं आनंदानं सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. एवढंच नाही तर असणाऱ्या नगरवासीमध्ये जे काही सुवासिनी आहेत नगरामधल्या स्त्रिया त्या स्त्रियांनी आणि त्या ठिकाणी कलश घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दही आहे, मधु आहे, अक्षदा आहे, दुर्वा आहे, तांदूळ आहेत आणि अशा प्रकारची आरती घेऊन आलेले आहेत आणि भगवान श्रीरामचंद्रांना सुवासिनी ओवाळू लागल्या. ऐसे पातले राजभवन गजरे करोनी ससैन्य करोनिया निराजन सिंहासन नमिला. अशा प्रकारे राजभवनामध्ये जिथं राजा दशरथजी राहत होते त्या महलामध्ये रामचंद्र अशा वाद्यांच्या गजरामध्ये अशा असणाऱ्या उत्साहामध्ये पोहोचल्यानंतर आपलं जे काही सिंहासन होतं राजा दशरथजींचं त्या सिंहासनाला भगवंताने नमस्कार केला. प्रसन्न मुख तिघी माता श्रीरामी नमिल्या तत्वता सहित सौमित्र आणि सीता आनंद समजता उथळला. आणि प्रसन्न मुख असणाऱ्या जे काही वदन होतं ते वदन प्रसन्न होतं. कोणाचं? तिन्ही मातेंचं. आता सगळेच अयोध्येमध्ये प्रसन्न होते त्याच्यामुळे रामचंद्राने तिन्ही मातांना नमस्कार केलेला आहे, त्यांना वंदन केलं. पुन्हा सौमित्र लक्ष्मणजी आणि सीता माता त्यांनी आपल्या 3 मातांनी नमस्कार केला. श्रीराम प्रवेशता राजभवन तुरे वादे गरजे गगन नामे कोंदले त्रिभुवन जय जयकार पूर्ण प्रवर्तला. रामचंद्र त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रवेश केला, राजसिंहासनापर्यंत पोहोचले, त्यांना नमस्कार केला. बरोबर सगळ्यांनी अनेक प्रकारचे वाद्य वाजवली. त्या वाद्यानं रामनामाच्या गर्जनेनं आकाश सुद्धा दुमदुमून गेलेलं होतं आणि सगळ्यांनी रामचंद्राच्या नावाचा जय जयकार सुरू केला. नागरिक जन सकळा नर नारी अबळा बाळा त्रणचरादी सकळा देखुन्या घन निळा आनंद. रामचंद्राला पाहिलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा असणाऱ्या भगवंताला पाहिल्यानंतर जे काय अयोध्येवासी होते त्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. नर नारी, स्त्रिया असतील, पुरुष असतील, बाल असतील, आबाल असतील. एवढंच नाही तर त्या अयोध्येमध्ये जी काही गवत असतील, झाडं असतील, पशु पक्षी असतील, ह्या सर्वांना रामचंद्रांना ह्या सर्वांनी पाहिलं आणि आनंद वाटला. सकळ जन नगरवासी अधिकारोनिया दासदासी राज्याभिषेक राघवासी पाहावयासी चिती. आणि सगळे जे काय असणारे लोक होते नगरामध्ये राहणारे होते ते सगळेजण आधी करून दासदासी म्हणजे दास दासी सेवक सेवा करणारे सगळे रामचंद्राचा आता अभिषेक करायचा आहे आणि अयोध्येचा राजा रामचंद्र होणार आहे आणि ते अयोध्येत मध्ये रामचंद्राचा राज्याभिषेक पाहण्यासाठी सगळेजण आले म्हणतात. येथे सकळांचे मनोगत त्याहुनी भरताचे अत्यंत राज्याभिषेकी रघुनाथ देखायची त्यादरे. अशा प्रकारे सगळ्यांचंच मनोगत होतं की राम राजा व्हावा. सगळ्याच्या मनामध्ये इच्छा होती पण भरताची अधिक होती कारण भरत तर वनवासाला जाऊच नका म्हणला होता. इथूनच माघारी चला. कुठून? चित्रकूटाहून. चला म्हणले काय चित्रकूट लांब आहे का अयोध्येपासून? चला इथून माघारी राजा आताच राज्याभिषेक करू. म्हणजे राज्याभिषेक रामचंद्राला करण्याची इच्छा खूप अधिक भरताची होती आणि त्याच्यामुळे उल्हास भरतजींना त्या ठिकाणी अत्यधिक वाटलेला होता असं सांगतात. सत्वातीला अति सात्विक परमधर्मे अति धार्मिक श्रीराम भजन विश्वासक निरंजक राम भजनी. माझं नावाचं व्हॉट्सअप उघडा. मी स्टेटसला एक ओवी ठेवलेली आहे फोटो मध्ये, ते माझ्याकडे सत्वातीला अति सात्विक परमधर्मे अति धार्मिक श्रीराम भजन विश्वासक निरंजक राम भजनी. आणि मग असा असणारा
अतिशय सत्वातील सात्विक असणारा भरतजी होते, अतिशय सत्व मूर्ती होते आणि असे असणारे भरतजी परमार्थामध्ये अतिशय धार्मिक होते आणि भरतजींना वाटत होतं की रामचंद्राचाच राज्याभिषेक व्हावा अशी इच्छा सर्वांची होती. सगळा समवेते हर्ष निर्भर होऊन अत्यंत नम्र लोटांगण अत्यादर भरते रघुवीर विनविला. सगळ्यांना आनंद वाटलेला होता, रामचंद्र राजा होणार आहे, रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. त्याच्यामुळे सगळे आनंदामध्ये त्या ठिकाणी तल्लीन झालेले होते, अतिशय नम्र होते. आणि मग भरतजींना अत्याधिक त्या ठिकाणी आनंद वाटलेला होता. भरतजींनी भगवंताला लोटांगण घातलं आदरानं. काय बोलतात ऐका. वनवासाची सकळ व्रते स्वामी विसर्गावी समजते जटाबंधने करोनी मुक्ते मंगल सानाते करावे. आणि मग वनवासामध्ये जी जी व्रत आहे ती असणारी सगळी व्रत आता विसर्जन करा. त्याचं झालंय ना, 14 वर्ष झाले, सगळे जे काही व्रत होतं ती सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता जी काही वल्कल परिधान केलेली आहेत, अनेक प्रकारे त्या ठिकाणी जे काही वनवासामध्ये कष्ट घेतलेला आहे ती सगळी व्रत, त्या व्रताचं विसर्जन करा, ते व्रत संपवा असं भरत भगवंताला बोलू लागले. करोनी व्रत विसर्जन राज्याभिषेक घेऊनी पूर्ण अंगीकारावे सिंहासन राज्याची नक्षत्राद्री. आणि व्रताचं विसर्जन केल्यानंतर ना करा आणि मग राज्याभिषेक आपण भगवान श्रीरामचंद्राचा करू. आधी तुमची जी काय असणारे व्रत आहे वनवासामध्ये धारण केलेलं वल्कले वगैरे ती सगळं त्या ठिकाणी काढा, शुद्ध अशा प्रकारचे राजवस्त्र परिधान करा आणि मग सिंहासनावरती तुमचा अभिषेक करू. भरतजी बोलतात. अति सुकुमार जानकी माता कुवासे गांजली तत्वता मलिन अंग मलिन माथा अस्ति पंजरा उरलीसे. आणि सीता मातेकडे जर पाहिले गेले तर अतिशय सुकुमार असणारे त्या सीता माऊली आहेत. एवढ्या बालवयामध्ये दुर्धर अशा प्रकारचं वनवासाचं कष्ट ह्या सीता मातेंना झालेलं आहे. सगळं शरीर वाळून गेलेलं आहे, अंगामधलं रक्त म्हणून सगळं आटलेलं आहे. अशा प्रकारची अवस्था सीतेची सुद्धा झालेली आहे असं भरतजी बोलतात. मलिन वस्त्र कशोदर तांबूलहीन मलिन वस्त्र श्रमे करून लागले नेत्र बहुत सुंदरी गंजली. आणि त्या सीतेला खूप त्रास वनवासामध्ये झालेला आहे. मलिन अशा प्रकारची वस्त्र आहे, कधी सुद्धा त्या ठिकाणी असणारं नाणं नाही, आंघोळ नाही, काही नाही, कपडे नाही, एकाच कपड्यावरती असणारे अनेक दिवस. त्याच्यामुळं म्लान वदन झालेला आहे आणि अशी असणारी सीता खूप त्रास त्या वनवासामध्ये तिला झालेला आहे असं बोलू लागले. दुरात्मा रावणाच्या घरी अत्यंत गांजली सुंदरी मंगल स्नानी आज्ञा करी दिनोतारी नाम तुझे. आणि दुरात्मा असणाऱ्या त्या रावणाच्या घरामध्ये त्या असणाऱ्या अशोकवनामध्ये सीता राहिलेली आहे. तिथं खूप त्रास त्या ठिकाणी तिला झालेला आहे आणि म्हणून पण तुमच्या असणाऱ्या नावानं दिनाचा उद्धार करणार तुमचं असणारं नाव आहे आणि त्या नावानं त्या असणाऱ्या सीतेचा उद्धार तिची सोडवणूक झाली असं सांगतात. तैसाच सौमित्र भ्राता बहु कष्टला रघुनाथा हरनातळे सर्वता तुझ तत्वता सेविले. तसाच असणारा लक्ष्मण जे आहे जसं सीता माऊलीनं कष्ट घेतलेलं आहे वनवासाचं तसंच लक्ष्मण आहे. लक्ष्मणानं सुद्धा खूप त्रास झालेला आहे. रामचंद्राला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता स्वतः सगळं कष्ट सहन केलं, आहाराला स्पर्श केलेला नाही, अन्नाला स्पर्श केलेला नाहीये अशा पद्धतीने भरतजी बोलतात. त्या श्रमाचा परिहार करता तू एक रघुवीर अंगीकारोनी राज्यभार सुख सत्वर यासी द्यावे. आणि त्या सगळ्या जे काही श्रम आहे त्या सगळ्या श्रमाचा परिहार करता करविता सगळे असणारे भगवान परमात्मा तुम्हीच आहे. म्हणून आता राज्याचा अंगीकार करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सुख द्या असं सांगतात. आणि काही विज्ञापन स्वामीने कावे सावधान तुझ्या आज्ञेप्रमाणे पूर्ण राज्य शासन पै केले. आणि मग अशा पद्धतीने बोलू लागले. भरतजी म्हणतात भगवंता तुमच्या फक्त आज्ञेनं अयोध्येचा कारभार पाहिलेला आहे, अयोध्येच्या राजगादीला स्पर्श केलेला नाही, फक्त लांबून अयोध्येचा जे काही कारभार आहे ते आम्ही पाहिलेला आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं चरित्र आहे, तुमची कथा आहे. ही गोवी का मागवली मग असे म्हटले ओव्या जास्त घेतल्या कमी घेतल्या किती बी घेऊ द्या, ही गोवी त्याच्यासाठीच ठेवली होती. ऐका कथा शतकोटी विस्तार त्यातील एक एक अक्षर काने पडता शुद्ध पापी नर श्रीराम कथा अक्षर पुण्य पावन. रामचंद्राचं कथा आहे
आणि त्याच्यामधलं एक जरी अक्षर वाचलं ऐकलं कानावर पडलं तरी सुद्धा सगळे असणारे पावन होऊन जातात. एवढ्या असणाऱ्या त्या कथेमध्ये सामर्थ्य आहे. आणि रामचंद्राचा कथेचा अक्षर ही सगळी अक्षर पुण्य पावन आहे, कारण अक्षरामध्येच राम आहे. आणि अशा पद्धतीने उग मी ठुल होतं, मला असलं थोडाफार नाद आहे, त्याच्यामुळं ती असणार मी ठुल ते स्टेटसला आठवण झाली, तुमचं ऐकलं म्हणून मागवली. कुंडली कवर धारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु रामचंद्राय नमः. अनिकेत विज्ञापन स्वामिनी ऐकावे सावधान, तुझे आज्ञेप्रमाणे पूर्ण राज्य शासन पै केले. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान भरतजी म्हणतात. प्रभू रामचंद्र तुमच्या आज्ञेने स्वामीवर्य तुमच्या आज्ञेने जसं म्हणजे असणारं राज्य कारभार चालवायचं होतं, राज्य शासन चालवायचं होतं, तशा प्रकारचं राज्य शासन चालवलं. पित्राज्ञा तुझे व्रत झाली 14 वर्ष नियत, ती तकिया कीर्ती अद्भुत त्रिलोक्यात विस्मय. आपल्या पप्पाचं बोलणं होतं 14 वर्षाचा नियम झाला, 14 वर्षाचा नियम परिपूर्ण झाला. आणि 14 वर्षात स्वर्ग मूर्ती पाताळ तिन्ही जगतामध्ये तुमची कीर्ती पसरली. अजून काय निवटोनिया रक्षो गणमुक्त करुनिया जनस्थान ब्राह्मणादितले दान न लागत क्षण. श्रीरामा प्रभू रामचंद्र दादा तुम्ही क्षणही लागू दिला नाही म्हणजे राक्षस संपवली, जनस्थान जिंकलं, ब्राह्मणांना दान दिलं. जो नागवे सुरासुरी काके सुदला दशाशिरी, या वाळीची केली बोरी एके बाणी करी श्रीरामा. जो असणारा देवाधिकांना ऐकत नव्हता, ज्यांनी राजा रावणाला आपल्या असणाऱ्या बगल्यात धरला गेला काकेतन 7 समुद्राची आंघोळ केली, अशा वळीला क्षणी लागू दिला नाही दादा, क्षणात संपवला. मुक्त करुणी किष्कांदा भवन राजबी सिंचन, सुग्रीवासी केले दान निमिष करून. निमिषी लागलं नाही बरोबर रामचंद्राच्या डोळ्याला पातळ लावतं एवढ्या वेळात किष्किंधा नगर वाळीपासून मोकळं केलं. सुग्रीव राजाला असणारा राज्याभिषेक केला आणि पुढं सागरी तारुणी पाषाण खेळले उतरिले वानर सैन्य, लंके माझे घालून कान सकुळ रावण निर्धार. 400 कोसाच्या समुद्रावर प्रभू रामचंद्र असणारा तुम्ही दगडात तारली गेली, पूल बांधला गेला, लंकेत दरोडात टाकला, राजा रावणाला संपून टाकलं. मुक्त करुणी सूर मांदी स्थापिली जपदी, नवग्रही हर्षनंदी स्थापिले त्रिशूती ग्रहचक्री. ऐका प्रभू रामचंद्र राजा रावणाला संपलो, 33 कोटी देवांची बांधवडी सोडवली, नवग्रहांची वेळी तोडली, नवग्रहाच्या त्याच्या जागेवर सुखाने बसले. अलौकिक लंका भवन क्षणे हरुनिया जाण, बिभीषणा दिले दान संप तिघांना समवेत. अहो दादा प्रभू रामचंद्र म्हणले ज्याचं लौकिकच करतायत ना असं असणाऱ्याला हे लंका भुवन होता, कसवानीच होता, आजच्या संपत्ती सहित क्षणात तुम्ही विभीषण काकाला असणार दान देऊन टाकलं. निर्लोभिका ऐशी आचार्य त्वद्रड जगासी, संस्थापिले जबदनासी कृपळ त्वेसी श्रीराम. किती कृपाळू प्रभू रामचंद्र तुम्ही आहोत म्हणजे असणाऱ्या कास एवढी मोठी लंका भवन पण लोक त्याचा अजिबात धरणार नाही. निर्लोभ असणाऱ्या अंतकरणाच्या ठिकाणी त्याला म्हणूनच त्याला आचार्य म्हणतात. आणि अशा आचारत्व तुम्ही जगातला प्रभू रामचंद्र दाखवला. अशा प्रकारचं कार्य दादा तुमचं आहे. या तुझ राज्याची आस्था सर्वथा नाही रघुनाथा, आमचे कृपे लागी तत्वता राज्यभरात. आणि आता हे तर प्रभू रामचंद्र अयोध्या राज्य तुमचंच राज्य आहे म्हणले, मग तुम्ही असणार प्रभू रामचंद्र आमचा अजिबात नाही तुमचा आहे, त्याचा अंगीकार करा. आमच्या डोळ्यात देखत आमच्या डोळ्याचं पारणं फिटू द्या, बसा सिंहासनावर. सिंहासनी सचिन देख सालंकृत रघुकुळ टिळक, आमचे नेत्रातांतिक देखावया भुके. सर्व राजेशाही ताटा सहित अयोध्या नगराच्या सिंहासनावर बसलेले प्रभू रामचंद्र पाहण्यासाठी आमच्या डोळ्याला भूक लागली. आमच्या नेत्राचे पारणे स्वामी पेळावे कृपाळूपणे, मी तुझ्या निजताने कळे पाळ लळे पाळे. आमच्या असणाऱ्या
फेडून टाका प्रभू रामचंद्र, लवकरात लवकर सिंहासनावर बसा आणि मी तुमचा लाडका असणार लहान भाऊ आहे म्हणले. आणि लहान भावाचा लाड कोणी पुरवायचा असेल, मोठ्या भावाने पुरवायचा असेल, पूर्वा माझा लाड बसा सिंहासनावर. राजलोभ राग वासी नाही सर्वथा मानसी, निश्चय काले आमासी संदेहासी असेना. अहो राज्याचा लोभ असणारा प्रभू रामचंद्रालाही नाही हे आम्हाला निश्चयाने कळतंय. भरतजी म्हणतात पण म्हणले असणार पाहिलेले पाळावे भक्तांचे जीवनात श्रीरामाचे, ते काय विद्यापरामुचे व्रता करील पण भक्तांची असणारी इच्छा पूर्ण करणं, लाड पूर्ण करणं हे प्रभू रामचंद्राचं कर्तव्य आहे. प्रभू रामचंद्र त्यांचं लाड पूर्ण करतात. म्हणून प्रभू रामचंद्र आम्हाला वाटतं तुम्ही सिंहासनावर बसलेलं बरं दिसतं. घातले लोटांगण सुदृढ माता धरिले चरण, प्रेमे चालिले स्पुंदन करी रुदन भरतीने घातलं. प्रभू रामचंद्राच्या पायावर डोकं ठेवलं, पाय धरले आणि स्पंदन स्पंदन रडायला सुरुवात केली. डोळ्यात अश्रू वाहू लागले. देवी भरताची अवस्था तैशीच शत्रुघ्नाची तत्वता, सौमित्र सीता सहित माता प्रेम अवस्था नावले. तशी असणारी भरताची अवस्था तशी शत्रुघ्नाची झाली, तशा प्रकारची तिन्ही मातांची अवस्था झाली. सगळीच रडायला लागली. बसले बाबा सिंहासनावर. विभीषण वानर गण सोमंत सेनानी प्रधान, सर्व अयोध्याचे सगळं झालं प्रेमे स्पुंदन चालवी. सूर्यराजे रडायला लागले, विभीषण काका रडायला लागले, वानर मंडळी रडायला लागले, असणार नरनी जांबुवंत हनुमंत रडू लागले, अयोध्याची गावातली लोक रडू लागली. प्रेम अवस्था सगळ्यांची अनावर झाले. प्रभू रामचंद्र बसा लवकर. शिविराई दशा तैशी प्रेमे स्पुंदली आवेशी, ते कोणी हनुमंताची आवेश मानसी ऋषीवर्यही रडू लागलेले. सर्व असणारी लोक रडू लागली. प्रभू रामचंद्र उशीर करू नका, आमच्या डोळ्याचा पारणं फेडा. हनुमंत प्रभू रामचंद्र बसायला तर हनुमंतरांनी बघितलं. हनुमंतराय काय म्हणते नमन मृद मंजुळ मधुर वचन, वीर विलासी रघुनंदन भरत वचन माना. आवेशाला होता पण काय करणार, लगेच जवळ गेले प्रभू रामचंद्राचं साष्टांग दंडवत घातला. हनुमंतरायने हात जोडले, गोड शब्दाने बरोबर. आधी राग आता काय की आयुष्याने म्हणायला लागले बरं का, मला वाटलं रागात आहे का की पुन्हा असणार. गोड बोलायला लागले, नम्रतेने म्हणू लागले, हो प्रभू रामचंद्र विनंती करू लागले, हात तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. तेवढं बरं जीवात ना मनावर घ्या की मनावर बसा सिंहासनावर. रोज लागी अर्थ भूत व्रत्याची समस्त, आसुरी राजभोगांत स्वय भरत आचरला. काय प्रभू रामचंद्र तुमच्यासाठी म्हणले असणारे, तुम्ही जी व्रत धारण केलं होतं 14 वर्षाचं, ते 14 वर्षाचं व्रत भरतजी हित आणि ह्या गावात बितळाला टेकून आचरण केले. वाचा, तुम्ही असता वनांतरी सहज भोग केले दुरी, भोगी आसुरी अलिप्त परी ख्याती तोरी भरताची. ऐका प्रभू रामचंद्र, तुम्ही वनात होता. वनात काय खायला काय दुकान आहे का दुकानदार आहेत? काहीच नाही. गावात म्हणलं तर दुकान बी आहे, दुकानदार बी आहे, पैसे नसले तरी उधार देत्यात. एवढा भोग होता भरतजीला, पण त्या भोगाचा त्याग भरतजीने केला. म्हणून प्रभू रामचंद्र तुमच्या पेक्षा जास्त कोणाची कीर्ती असेल तर भरतजीची आहे. तुमच्यासाठी म्हणले असणारा सर्व प्राप्त भोग होता, पण त्या प्राप्त भोगाचा त्याग भरतजीने फक्त तुमचं व्रताचं पालन करायचं होतं म्हणून केलं. सगळं किस्से भरलेलं असतात, पण का खर्च केला नाही. माझा दादा वनात आहे, तिथं त्याला काय खायला मिळत नसेल, इथं दुकानदाराचं घर दुकान चिटकून आहे म्हणून सारखं खात बसलो का? अजिबात नाही. म्हणून प्रभू रामचंद्र तुमच्यापेक्षा श्रेष्ठ व्रत भरतजीचं आहे. रोज लागी अर्थ भूत भोग नित्याची समस्त, झाला वनवासी व्रतस्थ वल्कलयुक्त जडधारी. तुमच्या असणारे मनाच्या ठिकाणी उत्कंठा धारण करून मला असणाऱ्या सर्व प्राप्त भोग आहेत, पण त्या प्राप्त भोगाचा त्याग केलेला आहे. सगळं दुकान जवळ खायला नाही ती मिळत होतं, पण नाही त्या फळं मुळं खाऊन जसं प्रभू रामचंद्र जटा वाळलेल्या आहेत तशाच जटा वाळलेल्या आहेत. वल्कलांबर धारण केलेल्या आहेत, कातड्याचे असणारे हरणाच्या कातड्याची कपडे शिवलेले आहेत. जशी भरतजी तसेच प्रभू रामचंद्राने केले, व्रत केले म्हणले असं हनुमंतराय बोलू लागले. सांडुनी निषेक श्रीराम भेटवया देख, फळ भोजनी अति हरिक ऋषी सकाळी का समवेत. आहार सोडला,
आणि प्रभू रामचंद्र भेटावे म्हणून ऋषी मंडळी सहित म्हणजे आमचा दादा वनात आहे, वनात ते वन भोजन करत असतील, फळच खात असतील, म्हणून आपण ही फळच भरतजीनं हित खात होते प्रभू रामचंद्र. काळ पादुका पूजिताचे अवकाश नाही भरता, श्रीराम कीर्ती व कालिता नाही तत्वता अवकाश. अहो म्हणजे 3 वेळेस प्रभू रामचंद्र तुमच्या पादुकांचं पूजन भरायचे करत होते, थोडीही उसंत ते घेत नव्हते. तिन्ही टाइम सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइमला तुमच्या पादुकांची पूजा करायची. आणि एवढंच नाही, सर्व असणारे जमलेल्या मंडळीला रामकथा सांगायचे, पुढचे डुकले हानीत असलं तरी सांगायचे. वाचा श्रवण कीर्तन पूजन सत्संगी कथा गहन अखंड श्रीरामाचे ध्यान समाधान त्याने त्याची. श्रवण कीर्तन आणि पूजन कथाही ऐकायची, नामस्कीर्तन म्हणजे नामस्मरण ही करायचं आणि पूजाही करायची. आणि सतसंगत संतांच्या संगतीने प्रभू रामचंद्राची कथा, हे अखंड प्रभू रामचंद्राचं ध्यान, खंडच नाही कधी. असं भरतजी म्हणले करत होत, त्याने चित्ता समाधान. त्याच्यामुळे भरतजीच्या चित्ताला समाधान वाटत होतं, दुसरं काही आवडत नव्हतं. असं हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगू लागले. ऐशी आसोनी अवस्था लोटांगणे विनविता, उत्तर देशी रघुनाथा हे सर्वता अशी अनुचित. भरतजीची अवस्था आहे. तुम्हाला सांगितलेलं बरोबर आहे, ह्याच्यात काही चूक नाही. जशी तुमची अवस्था तुमच्यासाठी भरतजीने आपली अशी अवस्था करून घातलेली आहे, केली तर केली, वर्ण लोटांगण घालतात, तुम्हाला तुमच्या पाया पडतात, तुम्हाला हात जोडतात, दरबारा लोटांगण घालतात, रडत्यात, विनंती करतात प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसा, प्रभू रामचंद्र सिंहासनावर. आणि तुम्ही काय उत्तर देत नव्हतं, गपच बसला. म्हणजे हे वागणं बरोबर नाही. प्रभू रामचंद्र तुमचा हनुमंतराय म्हणू लागले. राजलोपय भरतासी सर्वता नाही मानसी, कळले निश्चयामासी प्राण माझी तुझे चरण. प्रभू रामचंद्र तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही मला पाठवलं होतं भरतजीची चिन्ह बघायला परवा दिवशीच्या अध्यामध्ये, त्या चिन्हामध्ये भरतजी परिपूर्ण उतरलेले आहेत. थोडाही राज्याचा लोक भरतजीला नाही. प्रभू रामचंद्र तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो म्हणले असणार, मला सगळं कळलंय. ऐकोनी मारुतीचे वचन संतोषला श्री रघुनंदन भरत उठून या झालं हृदय पूर्ण. अशा प्रकारे हनुमंतराचं बोलणं ऐकलं गेलं. प्रभू रामचंद्र आनंद वाटला, आनंदाच्या भरात भरतजीला उचलून घट्ट सालिंगन दिलं. हृदयालो मनी पूर्ण काही निधी प्रति वचन, सद्गुरु शिकाले चिन्ह माझे वचन हृदयात आलिंगन दिलं तरी सुद्धा म्हणलं प्रभू रामचंद्र बरं राहते बरं ते रडू नको, बसतो मी सिंहासन, असं म्हणलंच नाही. पण काहीच बोललं नाही. तेवढ्यात असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरू जवळच होत्या आणि त्यांना प्रभू रामचंद्राच्या हृदयातलं कळलं. ती म्हणजे माझ्या आज्ञा घ्यायची आणि माझ्या आज्ञेसाठीच थांबलेत काय की, असं त्यांना कळलं. श्रीराम मर्यादेचा मेरू राम भावार्थ सागरू, राम आज्ञेचा किंकरू पूर्ण अवतारू श्रीराम. असणारे पूर्ण अवतार असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि मर्यादेचा निर्णय. बरं का, प्रत्येक बघा लक्षात ठेवा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे त्यांच्याकडे. बाकीच्या अवतारात मर्यादा सोडल्यात, त्यात तर ही मर्यादा सांभाळून वैताग आला भगवंताला, म्हणून पुढचा अवतार श्रीकृष्णाचा घेतला आणि एकही मर्यादा ठेवली नाही. सगळ्या मर्यादा पार ओलांडल्या, सगळ्या मर्यादा एक ठेवली नाही. कुठली बी आणा, संसारातली आणा नाही तर परमार्थात त्यांच्याकडे आणा, एकही ठेवली नाही, सगळ्या मोडून टाकल्या. का वैताग आला असली मर्यादेत राहून कुठून मर्यादेत राहायचं, म्हणून श्रीकृष्ण अवतार सगळ्या मर्यादा सोडल्या. म्हणून मर्यादाचा महामेरू कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत म्हणले असणार. एवढंच नाही, भावार्थाचा सागर कोण असेल तर प्रभू रामचंद्रच आहेत म्हणले. आणि आज्ञेचं किंकर दास आहे. पण पुढच्या अवतारात आज्ञा नाही, काय ना त्यांच्या घरातलं दही दूध चोरायचं म्हणलं की चोरायचं नको. आईनं बांधलं उकळाला, गप तू गप गप. हा वाचा. राम गुणाचे मुंडन, राम प्रेमाचे जीवन, गुरुचा निज गुरु आपण, देतो मान गुरुत्वा. गुणांचं मंडन असं
असणार भूषण साक्षात जनता भूषण भारता तसं गुणाचं मंडन कोण असेल तर प्रभू रामचंद्र. आपल्याकडे सगळे गुण असतात पण एखादा जर गुण कमी असला तर आपलं गुण 36 गुणी नवदेव बघायचा 36 गुणी बघितला आणि एकच गुण कमी. काय गुण कमी होता पुढच्याच कुणाचं ऐकतच नव्हता. स्वतःच्या वयात तिथंच नाचायला लागला भड्यावर खाली उतरला लागला नाचायला. त्याला सगळी सांगत होती नाचू नको पण ते म्हणजे असं काय सगळं गुण आहेत पण ती कुणाचं ऐकत नाही. उपयोग आहे त्या गुणाला. तसं सर्व असणाऱ्या गुणांचं भांडार असणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. आणि प्रेमाचा आधार कोण असेल तर प्रेम प्रभू रामचंद्रच आहेत म्हणजे. एवढंच नाही प्रभू रामचंद्र तोही देवांचाही देव काय कळिकाळाशी देव देवांचाही देव आहे. एवढेच नाही आपणच देव होय गुरु आपणच गुरु असणार आहेत. पण गुरुचा महिमा वाढवण्यासाठी गुरुला मान देण्यासाठी आणि गुरुत्व काय असतं ह्या जगाला दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र शांत उभा राहिलेले आहेत. गुरु मर्यादा पाळिता विजय आला श्री रघुनाथा. उत्तर होती कथा सर्व धर्मता सापिरी. गुरु मर्यादेचं पालन करणारे प्रभू रामचंद्र आहेत. गुरुच्या आज्ञेत राहावं आणि गुरुच्या आज्ञेत राहिलं तर साधकाला विजय प्राप्त होतो साधकाची कीर्ती पसरली जाते. म्हणून प्रभू रामचंद्राने गुरुच्या आज्ञेची वाट बघत आहे. गुरुनं सांगितलं की लगेच सिंहासनावर जाऊन बसणार आहेत. पण आपलं तसं नसतं. कुठले गुरु कोण गुरु गुरु तिकडे गुरु गुरु आहे का नाही. मग तशा प्रकारचा प्रभू रामचंद्र ह्या जगाला दाखवण्यासाठी गुरुच्या आज्ञेत जर राहिलं गेलं तर असणाऱ्या साधकाला विजय प्राप्त होतो. मग असणाऱ्या त्यातल्या त्यात स्वधर्माचं पालन केलेलं आणि स्वधर्माची स्थापना केलेली जगाला दिसेल. नाहीतर देवानीच आपला जर धर्म सोडला तर लोक लई बोट ठेवायला नेमकं चुकतो कुठं तिथं बोट ठेवणार. लाल दिसलं की कवळा जशा टोचा मारतो तसं लोक म्हणते नाही आता काय ते राम गुरुच ऐकत नाही गुरुला गुरु करत होता काय ते रामाचं चरित्र ऐकावं असं लोक म्हणतील. मला आपल्या स्वधर्माची स्थापना करण्यासाठी प्रभू रामचंद्र गुरुच्या आज्ञेचा वाट बघू लागले. जय जय आचरती श्रेष्ठ आवळा तोची पडे पाठ श्रीराम अवतार श्रेष्ठ पुराण पाठ श्रीराम. जय जय आचरती श्रेष्ठ जे जे वडील करती या नाव धर्म ठेवी बर का. आपल्या घरची जी आचरण करतात त्याचं बघून आपण आचरण करायचं असतं. लहान मोठेच बघून लहान मोठी करतात आले का नाही करते ती. आता बारक लेकरं असलं का नाही आणि त्यांचं पप्पा जर खात असलं तर ते बारक्या लेकराला विचारतात पप्पा कसं खात्यात ती हवा छान छान करते का मोठेच बघून बारीक करताय. ते ववीचा अर्थच आहे कसं मी का पदार्थ सांगत नाही. ववीचा येतात ववीचा अर्थ आहे काय ववी महाराज कुठे केली जे आचरित श्रेष्ठ जे आचरित श्रेष्ठ ते कुठे गेलं आवळ तोची पडे पाट. मोठ्याचं बघून बारकी लहान मोठं करते ती. आणि आपण म्हणतो बिघडली पोरं आमची कशाने बिघडली बाप बिघडलेला असतं म्हणून लेकर बिघडते काय बिघडत नाही उगच दुसऱ्याचं बघून सुख बिघडत नाही घरच्याच पहिल्यांदा कुठनं बघून असतात घरात न बघून असते ती. मग म्हणले असणारे जे असणारे श्रेष्ठ लोक आचरण करतात तेच लहान असणारे आचरण करतात. राम तेच आचरण श्रेष्ठ असणारे प्रभू रामचंद्र जगताला करून दाखवत आहेत. का तर असणारे त्यांच्या परंपरेने कुलगुरू असणारे वशिष्ठ महाराज आहेत आणि त्या वशिष्ठ महाराजाच्या आज्ञेत सूर्यवंशातला एकही राजा नाही. म्हणून प्रभू रामचंद्र तरी म्हणू लागले त्यांच्या आज्ञेच्या पलीकडे मी कसा. पितृज्ञा प्रती पाळना तुझे वनवास गमन 14 वर्ष नियत पूर्ण राज्य शासन त्याची भरता. तुमच्या वडिलांचा प्रतिपाल करण्यासाठी प्रभू रामचंद्र तुम्ही 14 वर्ष वनवासात आणि तेच वर्ष 14 वर्ष महाराजीने आपल्या राज्याचा राज्यकारभार व्यवस्थित केलेला आहे. होता दोघांचा जो नेम सिद्धी पावला सर्वोत्तम आज्ञा पाळाविनी सीमा भारत प्रेमा सुखावी. गुरुना आज्ञास द्यायला सुरुवात केली. वडिलांचं बोलणं ऐकून 14 वर्षाचा नेम वनवासाचा तुमचा प्रभू रामचंद्र परिपूर्ण झाला. भरतजीचा बी नेम परिपूर्ण झाला. 14 वर्ष अयोध्या नगरात नंदीग्रामाच्या ठिकाणी गेले काय तिथून असणारा प्रतिपाल राज्याचा भरतजीने केलेला आहे. आणि ऐका प्रभू रामचंद्र दोघांचाही जे काही नियम होता
तो परिपूर्ण झालेला आहे. याला नियम चालवितो. आपण नियम करायचा देवाने चालवायचं असतं. बरोबर दोघांचाही नियम चालवला. तिकडे वनात चालवला काय, तिकडे घरस्थ आश्रमाच्या ठिकाणी चालवला. दोघांचाही नियम सर्वोत्तम व्यवस्थित पार पडलेला आहे. तर आता प्रभू रामचंद्र तुम्ही सुखाने भरतजी सुखी होतील अशा प्रकारचा कार्यक्रम लवकरात लवकर करा. अंगीकारोनी राज्यासी ब्राह्मणदासे अहर्निसी सुख द्यावे गोवी प्रासी स्वधर्मासी संरक्षी. म्हणून तुम्ही असणारा अयोध्या नगराचा जे काय राज्य आहे त्या राज्याचा असणारा अंगीकार करा आणि अहर्निशी रात्र आणि दिवस म्हणजे असणार ब्राह्मणांचं दास्यत्व करा, सेवत्व करा, गायीची सेवा करा, ब्राह्मणांची सेवा करा आणि आपलं जे काय स्वधर्म आहे, आपला जो काय स्वतःचा धर्म आहे त्या धर्माची असणारं संरक्षण करा. अशा प्रकारची गुरुने आज्ञा दिली प्रभू रामचंद्राला. संरक्षावे गो ब्राह्मण प्रीतव्रत प्रजा पाळन दरा आनंदवानी वावी पूर्ण स्वधर्म करोनी श्रीराम. आपला जो काय धर्माच्या धर्माच्या योगाने म्हणले गाय आणि ब्राह्मणाचं पालन पोषण करावं. राजाचा जो काय धर्म असतो तो धर्म प्रतिपाळ करायचा, त्याचा अंगीकार करा. तो असणारा आपल्या अंगाच्या ठिकाणी पाळा आणि त्या धर्माने गायी ब्राह्मणांचं पालन पोषण करा. वडिला समान मुला समान आपल्या असणाऱ्या प्रजेचं पालन पोषण प्रभू रामचंद्र करा आणि ही वसुंधरा ही जी काय पृथ्वी आहे ही सुखी आनंदित करा. कशी करते आता उद्याची अध्याय आहे का वाचा. अश्वमेधादी महायज्ञ तेने गौरवी अमर वसुधारा दंडायमान हवे वाक झाला सुखी करी. अहो प्रभू रामचंद्र अश्वमेध नावचा यज्ञ करा. त्याने देवांचा असणारा पोट भरण देवाला सुख वाटेल, आनंद वाटेल. एवढंच नाही असणारी ही जी काय असणारी पृथ्वी जी असणारी जी काय तिलाही जलाला जी काय अहंकार असेल किंवा असणाऱ्या पृथ्वीला जी काय दंड असेल ती असणार. जर तुम्ही जर तिथं असणार होम हवन जर केलं तर ती पृथ्वी सुद्धा सुखी होईल, देवांना सुद्धा आनंद वाटेल. ऐसे वशिष्ठ ज्ञापन हनुमंताचा संदेश पूर्ण भरताचे प्रेम गहन तेने रघुनंदन सुखमय. आता एवढ्यांचं बोलणं म्हणजे आनंद वाटेल का नाही. प्रभू रामचंद्राला कुलगुरू वशिष्ठ महाराजांची आज्ञा आणि त्यातल्या त्यात हनुमंतरायाने दिलेला संदेश माहिती आहे का नाही. बातमी भरतची विषयीची संदेश म्हणजे बातमी आणि ती बातमी प्रभू रामचंद्राने ऐकली. कुलगुरू वशिष्ठ महाराजांची आज्ञा ऐकली आणि भरतजीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भावाविषयीचे असलेलं जी काय प्रेम आहे ते प्रेमाने प्रभू रामचंद्राला आणि आज अतिशय आनंद वाटला, सुख वाटलं. प्रेमाने काय करू लागले. सद्गुरूचे आज्ञापन माता वंदोली आपण बोलता झाला रघुनंदन आज्ञा कोण ओलांगी. प्रभू रामचंद्राने कुलगुरू वशिष्ठ महाराजांचं बोलणं ऐकलं आणि ऐकून म्हणजे असणार आज्ञा केलेले ऐकले. त्या आज्ञेला मान प्रभू रामचंद्राने दिला. मान दिला म्हणजे आपल्या असणाऱ्या डोक्यावर शिरसावंदी त्याला मानली म्हणले आणि मानून प्रभू रामचंद्र म्हणू लागले तुमच्या आज्ञेचं कोण उल्लंघन करेल आणि तुमच्या आज्ञेच्या बाहेर कोण जाईल. ऐकोली श्रीराम वचन भारत झाला सुखे गगन अंगद गर्जनेला पूर्ण रघुनंदन निज राज्य. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं बोलणं ऐकलं. बरोबर भरतजीला अतिशय सुख वाटला, आनंद वाटला. अंगद युवराजने तर गर्जना केली. मग त्यांनी तर लगेच राजाधिराज रामचंद्र भगवान की जय असा जय जयकार केला लगेच. अयोध्येच्या सकळ जन आणि सकळ शरणगत विभीषण करीत गर्जन उठिले. बसलेली होती वाट बघत प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या कधी होय म्हणतील कधी होय म्हणतील. प्रभू रामचंद्र होय म्हणल्याबरोबर लगेच तत्त दिशी उभा राहिले. अंगद युवराज उभारलेत, सुग्रीव राजा उभारले, शरणगत आलेले विभीषण काका उभारलेले आहेत आणि सगळेच असणारे महाराज सुद्धा उभारले. आरतीची तयारी करायला लागले. वाचा एका जनार्दना
शरण हा. श्रीरामाचे राज्याभिषेचन बरं, उद्या श्रोती द्यावे अवधान निजरी गोपाल राम वदवी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले. गाबा काका आपल्या सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात आता प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होईल. म्हणजे प्रभू रामचंद्र अयोध्या नगराचे राजे होतील. उद्याच्याला असणारा ते सिंहासनावर बसतील. अतिशय सुंदर गोड कथानक आहे. आणि परवादीच्या अध्यात्मध्ये कसे दिसले. आता कसे दिसलेले अवघड आहे बरं का, कसे दिसले सांगायचं. पण असणार उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी बसणार प्रभू रामचंद्र सिंहासनावर सर्वांच्या आज्ञाशीर सर्वांना सुखी करतील, आनंदी करतील. म्हणजे अतिशय गोड कथानक असणार उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रच असणार आमच्या मुखातून बोलणार आहेत. तर श्रोते मंडळीला विनंती करतात तर लक्षपूर्वक ऐका, अवधान द्या, कृपा आशीर्वादाने असणार आमच्याकडे पहा आणि खरंच गोड असणारे कथानक ऐका अशी विनंती श्रोते मंडळींना गावा काका करतात. ते त्यांचे सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एक कारकी काय श्रीराम विविध सिंचन निर्णय नाम निवेशितमाध्याय गोडहा श्रीकृष्ण अर्पण वस्तु शुभम भवन्तु पुंडरीक वरद हरि विठ्ठल.